वो बिल्कुल भी कम नहीं आंका जा सकता है। पुणे पैंथर्स टीम के पास भी एक से बढ़कर एक खिलाड़ी है, अच्छे ऑलराउंडर्स इस टीम में है। टीम ओनर्स को जरूर हम थैंक्स कहना चाहेंगे, पुणे पैंथर्स के यशवंत पासांगे, बंटी पाटिल, सचिन खानवे, अंबादास शिरसाट, मैनेजर है, मेंटोर है पप्पू तोड़कर और जितिन शिल्के। दूसरी तरफ राइजिंग भिवंडी टीम के ओनर अल्ताफ बाली, मेंटोर है भवेश पवार और बिलाल शेख, दो बेहतरीन खिलाड़ी और काफी मजबूत नजर आ रही है दोनों भी टीमें। एक अच्छे मैच की उम्मीद यहां पर जरूर की जा सकती है। पहला मैच काफी हाई स्कोरिंग रहा था, यह मैच अभी शायद हो सकता है, और हाई स्कोरिंग होगा या नहीं ये तो नहीं बता सकते हैं, लेकिन एक हाई प्रोफाइल मैच है और हाई एंटरटेनिंग मैच की उम्मीद जरूर की जा सकती है। गणेश डिंगोरे स्ट्राइक लेने की तैयारी में, दाहिने हाथ के बल्लेबाज है, गोठेगर के लिए खेलते हैं, शाहपुर तालुका के खिलाड़ी है और आज राइजिंग भिवंडी टीम से खेलते हुए पावर प्ले के दौरान बहुत ही खतरनाक बल्लेबाज माने जाते हैं। गेंदबाजी की शुरुआत करेंगे क्षितिज दिवेकर। क्षितिज दिवेकर अच्छा ऑलराउंडर है। खेल की शुरुआत, पहली गेंद देखा परखा जाने दिया, पहली गेंद पर कोई स्ट्रोक ऑफर नहीं किया गणेश डिंगोरे ने। क्लासिक शॉट्स खेलने में विश्वास रखते हैं, इम्प्रोवाइज क्रिकेट भी जबरदस्त खेलते हैं गणेश डिंगोरे और खासतौर पर पावर प्ले के स्पेशलिस्ट बल्लेबाज माने जाते हैं। दूसरी तरफ बायत के बल्लेबाज वैभव माली, उनका एक अलग अंदाज है, काफी विस्फोटक अंदाज में बैटिंग करने के लिए जाने जाते हैं वैभव माली। इस बार जगह मिली है, निकाल दिया गेंद को बैकवर्ड पॉइंट के ऊपर से, खूबसूरत स्ट्रोक, मैच का पहला चौका। चौके के साथ अपना रन बनाने का सिलसिला शुरू करते हुए गणेश डिंगोरे, और कमेंट्री बॉक्स में मेरे साथ जुड़ते हुए मशहूर और मारूफ कमेंटेटर चंद्रकांत शेटे, स्वागत है आपका। नक्कीच एक महत्वाची मॅच आहे, दोन्हीकडे देखील जबरदस्त क्रिकेट पाहायला मिळतं आणि त्यामुळे सगळ्यांच्या नजरा या मॅचवर लागलेल्या असतील। यावेळेला बॅकफुटला जात खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु निर्धाव चेंडूची सांगता होताना पाहायला मिळते। क्षितिज वेगवान गोलंदाज म्हणून प्रसिद्ध आहेत, परंतु पाहूयात कशा प्रकारची कामगिरी करतायत। आउट कटर बहुत अच्छा डालते हैं, गेंद को दाहिने हाथ के बल्लेबाज से दूर लेकर जाने की कला उनके पास है। बल्लेबाज चूंकि शफल कर चुके थे काफी ऑफ स्टंप के बाहर, जिस वजह से लगभग रिटर्न क्रीज की दिशा में गेंद को रखा था, और इस बार थोड़ा अतिरिक्त उछाल, ठीक तरह से खेल नहीं पाए थे, लेकिन फील्डर तक पूरी तरह से कैरी नहीं हुई गेंद, शॉर्ट थर्ड मैन की दिशा में थोड़ी आगे गिरी, थोड़ा हड़बड़ाहट में नजर आए बल्लेबाज। कंधे मजबूत है क्षितिज दिवेकर के। 4 गेंदों का खेल समाप्त हो चुका है, एक चौका जरूर लगा है, लेकिन उसके अलावा अच्छी गेंदबाजी की है क्षितिज ने। पुणे पैंथर्स टीम टॉस जीतकर पहले गेंदबाजी करती हुई ग्रुप ए के इस दूसरे मैच में, और इस बार थोड़े से उतावले नजर आए बल्लेबाज। डॉट गेंदों का कहीं ना कहीं थोड़ा सा दबाव बनता जा रहा है, ऑफ स्टंप के बाहर निकलते हुए वाइडर लाइन पर जो गेंद थी उसको ऑन साइड में खेलना चाहते थे। अच्छी रफ्तार के साथ गेंदबाजी करते हुए क्षितिज दिवेकर, अच्छी शुरुआत की है उन्होंने इस मैच में। पहली 5 गेंदें निश्चित रूप से कहना होगा कि थोड़ा सा पलड़ा भारी रहा है क्षितिज का। और गणेश जो कि पावर प्ले में सबसे खतरनाक बल्लेबाज माने जाते हैं, जहां तक ग्रामीण क्रिकेट मैंने देखा है शाहपुर का और भिवंडी का, उनको बांध कर रखा है। इस बार तान दिया आसमान में, ऊंचाई ज्यादा है, दूरी नहीं है स्ट्रोक में, फील्डर गेंद के नीचे और बेहतरीन कैच, बहुत ही खूबसूरत कैच। अंडर फ्लड लाइट्स इस तरह के कैचेस आसान नहीं होते हैं, लेकिन रोहित ने कोई गलती नहीं की और 4 पर गिरा पहला विकेट राइजिंग भिवंडी का। राइजिंग गेंद भी थी, जस्ट बैक ऑफ लेंथ, अच्छा उछाल प्राप्त किया, शॉट पर नियंत्रण नहीं था बल्लेबाज का,
स्क्वायर ऑन एंगल से आप देख सकते हो 70-70 स्पोर्ट्स यूट्यूब चैनल पर फ्रंट ऑन व्यू अलग अलग व्यूज देखने को मिलते हैं और ऑनलाइन व्यूवर्स का खेल देखने का जो मज़ा है वो दोगुना हो जाता है जब 70-70 स्पोर्ट्स पर लाईव्ह टेलिकास्ट आता है. नक्कीच क्रिकेट रसिक हो, आपल्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत असणार आहे. एक वेगळ्या धाटणीची स्पर्धा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. 24 वर्षाच्या खालील खेळाडूंसाठी कदाचित पहिल्यांदाच एवढं मोठं पारितोषिक, 3 लाखाचा पहिला पुरस्कार, 1.5 लाखाचा दुसरा पुरस्कार आणि विविध जिल्ह्यातील खेळाडू या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. मॅच पहिल्या ओव्हरमध्ये जर पाहिलं तर पुणे पॅन्थर्स थोडीशी वरचढ ठरताना पाहायला मिळते. त्यांच्याकडून चांगली कामगिरी इकडे राहिली आहे. यशवंत भाऊ पाचंगे, विशाल शेठ गायकवाड म्हणजे बंटी गायकवाड, त्याचबरोबर अंबादास सिरसाट यांची टीम पाहायला मिळते पुणे पॅन्थर्स. आणि दुसऱ्या बाजूला अल्ताफ बाली हे ओनर पाहायला मिळतात. बाली ट्रॉफीचे नामवंत या स्पर्धेचे आयोजक सुद्धा आणि त्याचबरोबर जर पाहिलं नवनिर्वाचित सरपंच सुद्धा हे ओनर आहेत भिवंडी रायझिंग स्टार टीमचे. त्यामुळे या दोन्ही टीममधील मॅच रंगताना पाहायला मिळेल. क्रिकेट रसिकांसाठी पर्वणी असणारी स्पर्धा पाहायला मिळेल. एक वेगळ्या धाटणीची युवा खेळाडूंना मोठ्या मंचावर खेळताना कसं पाहायला मिळेल हे या ठिकाणी काळजी घेतली गेलेली आहे आणि आपल्या भेटीला ही स्पर्धा येताना पाहायला मिळाली. पहिली ओव्हर, धावसंख्या केवळ 4. टेनिस क्रिकेट के टूर्नामेंट्स में अलग अलग टूर्नामेंट्स में अलग अलग रूल्स भी देखने को मिलते हैं और भिवंडी के जो खिलाड़ी खेलते हैं, भिवंडी में खासतौर पर क्रिकेट खेलते हैं तो वहाँ पर जो शफल का रूल होता है वो नहीं होता है. वाइड के लिए वो ज़्यादा मार्जिन गेंदबाज को मिलता नहीं है. इस बार स्वीप किया और यहाँ पर मौका बना है रनआउट का और जाना होगा पेविलियन में. वैभव माली को बहुत ज़्यादा जोखिम उठाया था सिंगल को लेकर, जल्दबाजी की और बैट्समैन रनआउट. विकेट येताना पाहायला मिळाली. चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली. काय योगायोग जोडून आलाय. विनीत माळी आणि आता आउट झालाय तो वैभव माळी आणि थ्रो केला ते होते ओम माळी. अभी देखना है. फिलहाल ऐसे लग रहा है कि विकेटों की बाग है, लेकिन क्या ये रनों की बाग देखने को मिलेगी. 4 पर 2 विकेट. शुरुआत में ही दबाव में राइजिंग भिवंडी टीम टॉस गंवाने के बाद पहले बैटिंग करते हुए दोनों भी प्रारंभिक बल्लेबाज आउट हो चुके हैं. 7 गेंदों के भीतर रोहन ने शुरुआत की अपने ओवर की और रनआउट के जरिए सफलता मिली है. नए बैट्समैन प्रीतेश पाटिल अच्छे टेक्निक का इस्तेमाल करते हैं बल्लेबाजी में. स्क्वायर ऑफ द विकेट, विकेट के सामने अच्छे शॉट्स खेलते हैं, लेकिन जो दबाव बना है उसको किस तरह से झेल पाएंगे ये दो बल्लेबाज, ये देखने वाली बात है. विनीत के पास स्ट्राइक. इस बार हवा में है गेंद और कोई गलती नहीं. कवर्स में अच्छा कैच, स्विच हिट किया था. फिर से रोहित गेंद के नीचे, बहुत कमाल की फील्डिंग करते हुए रोहित. एक और विकेट का पतन. रोहन खरात गोलंदाजीला आलेत, ज्यांच्या नावाची चर्चा सध्या टेनिस क्रिकेट वर्तुळात सुरू आहे. रोहन खरातने बॉल टाकला आणि योगायोगाने दुसऱ्या खरातने पकडला. रोहित खरातने तो बॉल पकडला सुद्धा आणि विकेट या ठिकाणी येताना पाहायला मिळते. आणखीन एक विकेट म्हणजे इकडे थोडंसं बॅकफुटला पाहायला मिळते भिवंडीची टीम, परंतु स्ट्रेंथ खूप मोठी आहे. भिवंडीला क्रिकेटचा इतिहास आहे. भिवंडीमध्येच ही स्पर्धा सुरू आहे आणि यंगस्टर्स भिवंडीच्या मैदानाच्या आतमध्ये याही परिस्थितीमधून बाहेर पडण्याचा प्रयत्न ते करतील, परंतु कुणाला तरी बाहेर काढावं लागणार आहे. परंतु सध्या पुणे पॅन्थर्स या टीमची चर्चा होईल, कारण सध्या व्यावसायिक क्रिकेटमध्ये देखील ज्या फिरकीपटूची चर्चा आहे, रोहन खरात यावर्षी सुप्रीमो चषकात देखील जबरदस्त कामगिरी केली. नुकतंच आनंदवाडीमध्ये देखील चांगली कामगिरी केली आहे. परंतु प्रितेशची साथ देण्यासाठी येणार कोण, कारण संघनायक प्रितेश मैदानाच्या आतमध्ये दापोडेचे एक जबरदस्त खेळाडू आहेत. नवीन बॅटर येत आहेत, प्रणव येताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. पाहूया कशा प्रकारची कामगिरी प्रणव या ठिकाणी करतील. बहुत अच्छी फिरकी देते हैं गेंद को रोहन खरात. तक ऑफ ब्रेक गेंद थी और स्विच हिट की तैयारी थी. बल्ले के थोड़ी निचले हिस्से पर लगी थी, कवर को क्लियर नहीं कर पाए. मिस टाइम कर बैठे अपने शॉट को. वहाँ पर हालांकि खेलना भी नहीं चाहते थे, शायद वो बिहाइंड पॉइंट खेलना चाहते थे, लेकिन ठीक तरह से अपना स्ट्रोक जमा नहीं पाए विनीत माली. प्रणव वोइर लोकल बॉय है, भिनार के ही खिलाड़ी है और भिनार में ही ये डीडी ग्राउंड है. दयनीय अवस्था मैच की शुरुआत में ही राइजिंग भिवंडी की. पुणे पैंथर्स ने भिवंडी के खिलाड़ियों को यहाँ पर उनके घरेलू मैदान पर घेर लिया है और इन्होंने भी आते ही उल्टा स्ट्रोक खेलने की कोशिश की. ये कितनी समझदारी है चंदू जी. आते ही पहली गेंद पर स्विच हिट का प्रयास, लेग बाइस का इशारा करते हुए अंपायर. स्कोर आगे बढ़ता हुआ
5 रन 3 विकेटों के नुकसान पर। सोच यही है कि रोहन को सेटल ना होने दिया जाए, इसीलिए कुछ इम्प्रोवाइज स्ट्रोक खेलने की कोशिश हो रही है। इस बार जगह मिली है, बेहतरीन स्ट्रोक, बैकफुट पंच, कवर्स के ऊपर से सीधे मैदान के बाहर। प्रीतेश पाटिल के बैट से ये सिक्सर। इस बार गलती कर बैठे, अभी तक ऑफ ब्रेक डाल रहे थे, ये लेग ब्रेक गेंद थी उनकी, लेकिन लेंथ काफी छोटी रही, जगह भी दे बैठे थे, उसका पूरा फायदा उठाते हुए प्रीतेश पाटिल। खूबसूरत छक्का, टाइमिंग दर्शनीय थी, समय मिला उनको बैकफुट पर जाने के लिए और बल्ले के बीचों बीच लेकर खेला कवर्स के ऊपर से 6 रन। अब की बार अंदर की तरफ स्पिन कराया, भूल भुलैया गेंदबाजी है, कभी अंदर की तरफ स्पिन कराते हैं, कभी बाहर की तरफ लेकर जाते हैं, दोनों तरफ, और अच्छा खासा टर्न कराते हैं गेंद को, अच्छी फिरकी देते हैं गेंद को रोहन खरात। ये गुगली थी, जी हाँ, ऑफ ब्रेक भी उन्होंने डाले, लेकिन ये गुगली थी, जैसे अजंता मेंडिस डालते थे चंदू जी, बिल्कुल उसी अंदाज में ये गुगली डाली है उन्होंने। लेकिन अच्छी बात यह रही कि काफी लेट खेल रहे थे, गेंद को आने दिया वहां पर प्रीतेश पाटिल ने, जिस वजह से गेंद को खेलने में कामयाब रहे। 1 रन से स्कोर 12 पर पहुंचा है। अगली गेंद ओवर द विकेट, क्विकर डिलीवरी, काम तमाम बैट्समैन का, पैरों के पीछे से क्लीन बोल्ड। राइजिंग भिवंडी को लगने वाला ये चौथा झटका, गजब की गेंदबाजी रोहन खरात की। यावेळेला मात्र फास्टर रन पाहायला मिळाला, हे रोहनचे वैशिष्ट्य आहे। सध्या श्रीतेज या टीमसाठी देखील जबरदस्त कामगिरी करताना पाहायला मिळत आहेत आणि या ठिकाणी एक वेगवान चेंडू त्यांनी प्रस्तुत केला। चौथा धक्का भिवंडी रायझिंग स्टार टीमचा पुणे संघाच्या विरुद्ध पुणे पॅन्थर्स आहे। 12 धावांवर 4 विकेट माघारी देखील परतलेले आहेत। अजय सर, या स्पर्धेला कशा प्रकारे पाहत आहेत? कारण नॉर्मली आपण व्यावसायिक क्रिकेट पाहतो किंवा ग्रामीण क्रिकेट पाहतो, परंतु हे जिल्ह्यासाठी, परंतु 24 वर्षाखालील क्रिकेट आहे, काय म्हणाल? जी हाँ, मैंने पहले भी जिक्र किया था कि सीनियर कैटेगरी में भी हालांकि इनमें से कुछ खिलाड़ी खेलते हैं, लेकिन फिर कहीं ना कहीं उनकी जो प्रतिभा होती है वो सीनियर खिलाड़ियों के आड़ में छिप जाती है। लेकिन यहाँ पर वो बात नहीं है, यहाँ पर केवल अंडर 24 के ही खिलाड़ी खेलने वाले हैं, तो ये युवा खिलाड़ियों के लिए एक बहुत अच्छा प्लेटफॉर्म है और उनकी प्रतिभा दुनिया के सामने आएगी। नए बैट्समैन योगेश बालेकर, बायत के बल्लेबाज, 12 पर 4 संकट की स्थिति में इस समय राइजिंग भिवंडी टॉस हारने के बाद पहले बल्लेबाजी करती हुई। तो ये कॉन्सेप्ट लाजवाब है और मुझे लगता है कि आने वाले समय में इससे भी बड़े पैमाने पर इस तरह के टूर्नामेंट्स होंगे। ही सुरुवात आहे, म्हणजे युवा खेळाडूंसाठी सुद्धा काहीतरी केलं जाऊ शकतं आणि एवढ्या भव्य दिव्य प्रमाणामध्ये नाईट टुर्नामेंट एवढ्या चांगल्या ग्राउंडवर, आणि ते देखील 3 लाख आणि 1.5 लाख पारितोषिकात, ही मात्र खूप महत्त्वाची बाब आहे। परंतु आता पाहायचं आहे, 2 ओव्हर नंतर 4 विकेट 12 धावा, थोडंसं स्ट्रगल तर या ठिकाणी टीम करते, परंतु काही पार्टनरशिप गरजेच्या आहेत या ठिकाणी अजय सर। क्षितिज आक्रमण जारी रखते हुए स्विच हिट किया, अद्भुत शॉट, बल्ले के बीचों बीच लगी है गेंद और गेंद थर्ड मैन बाउंड्री के बाहर। देखना है 4 या 6, 4 रनों का इशारा आता हुआ अंपायर की ओर से। हालांकि अब अंपायर ने 6 रनों का इशारा किया है और ये रहा रीप्ले। जी हाँ, सीमा रेखा के बाहर जाकर गिरी है गेंद, उस पार जाकर गेंद लैंड हुई है। प्रीतेश पाटिल बढ़िया बैटिंग करते हुए, ये दूसरा छक्का प्रीतेश पाटिल के बल्ले से। पहला स्ट्रोक पिछले ओवर में जो खेला था उन्होंने बैकफुट पंच क्लासिक छक्का जड़ा था, इस बार इंप्रोवाइज क्रिकेट दिखाते हुए। क्षितिज एक बार फिर से दाहिने हाथ से ओवर द विकेट, एक और बेहतरीन स्ट्रोक, इस बार बैकफुट पर जाकर कट किया है हवा के रास्ते, पहले बाउंस पर गेंद बाउंड्री के बाहर, 4 रन। एका बाजूने विकेट गेलेले आहेत, परंतु एका बाजूने डावाला सावरण्याचं काम करताना पाहायला मिळत आहेत या ठिकाणी प्रीतेश पाटील। दापोडे भिवंडीच्या दापोडे गावाला क्रिकेटची परंपरा आहे, कबड्डीची परंपरा आहे आणि सध्या प्रीतेश आपल्याला पाहायला मिळत आहेत। म्हणजे एखाद्या खेळाडूमध्ये किती टॅलेंट असायला पाहिजे ते नक्कीच त्याचं उदाहरण म्हणजे हा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय। सध्या जर पाहिलं तर चांगली बॅटिंग सध्याच्या घडला ते करताना पाहायला मिळत आहे, टीमला सावरण्याचं काम करतात प्रीतेश।
लेकिन इस बार मिस टाइम कर बैठे हैं। फील्डर गेंद के नीचे शॉर्ट कवर में, कोई गलती नहीं। कैचिंग बहुत ही बेहतरीन शुरुआत से ही देखने को मिल रही है। अत्यधिक आक्रामकता यहाँ पर दिखाने की कोशिश और उसका खामियाजा भुगतना पड़ा है प्रीतेश पाटिल को। अच्छा खेल रहे थे लेकिन बहुत लंबा नहीं खेल पाए। अच्छी वापसी ये क्षितिज की, आगे रखी हुई गेंद थी, सिर काफी ऊपर चला गया उनका स्ट्रोक खेलते हुए, बल्ले के बीचों बीच नहीं ले पाए थे। और अच्छा वेल जज कैच अंडर फ्लड लाइट्स। 5वें विकेट का पतन खेलते ही समझ गए थे, स्लाइस कर बैठे थे, मिडल नहीं कर पाए। पण चांगली सुरुवात केली होती, परंतु जास्त मोठी खेळी नाही करू शकले. कॅप्टन आहेत प्रितेश, परंतु ते देखील काही आकर्षक फटके खेळल्यानंतर माघारी परत आहेत आणि स्पष्ट नाराजी देखील झळकताना पाहायला मिळते. कारण त्या चांगल्या सुरुवातीला मोठ्या खेळीमध्ये नाही परावर्तित करू शकले. आणि आता आपल्याला पाहायचं आहे 5 विकेट माघारी परतल्या, तिसरी ओव्हर सुरू आहे. एका बाजूने क्षितिज दबाव निर्माण करतायत, दुसऱ्या बाजूने जर पाहिलं तर रोहन देखील चांगली कामगिरी करतायत. आणि आता मात्र मैदानाच्या आतमध्ये विवेक शेलार दाखल होताना पाहायला मिळत आहेत. कमी वयातच खूप मोठी कामगिरी केली या खेळाडूने देखील. जी हाँ, किसी भी परिचय के मोहताज नहीं है विवेक शेलार। पूरे भारत भर में टेनिस क्रिकेट के चाहने वाले इनको जानते हैं। 22 पर 5 बैकफुट पर नजर आ रही है राइजिंग भिवंडी। मैच की शुरुआत में ही मात्र तीसरे ओवर का खेल प्रगति पर है। क्षितिज के खाते में 2 सफलताएं, रोहन खरात को 2 विकेटें मिली और एक बल्लेबाज रनआउट हुए हैं वैभव माली। अगला मैच इस मैच की विजेता टीम और ठाणे स्ट्राइकर्स के बीच में रहेगा। बैट का फेस खोलाए, लेट खेलने की क्षमता दिखाते हुए पहली गेंद पर विवेक शेलार। हालांकि विवेक ज्यादा पॉपुलर रहे अपनी गेंदबाजी के लिए, लेकिन जब खालिंग टीम के लिए खेलते, उनके गांव की टीम के लिए, तो एक बेहतरीन ऑलराउंडर की हैसियत से खेलते हैं। मुझे आज भी याद है 2 साल पहले जब धामन गांव में टूर्नामेंट हुआ था, वहां पर उन्होंने एक टूर्नामेंट में 26 छक्के मारे थे। तो बल्लेबाजी भी वो बहुत अच्छी कर लेते हैं, लेकिन ऑल इंडिया ओपन फॉर्मेट में एक गेंदबाज के तौर पर ही उनको खिलाया जाता है, इसलिए शायद बहुत से दर्शक जानते नहीं होंगे। तो काबिलियत है, लेकिन यहाँ पर जो दबाव बना है उसको हटाने की आवश्यकता है। एक अच्छे पार्टनरशिप की जरूरत राइजिंग भिवंडी को। खूबसूरत गेंद, इस बार ड्राइव करने के लिए आमंत्रित किया था, बिट किया योगेश भालेकर को। टप्पा पड़ने के बाद स्वाभाविक तौर पर थोड़ी बाहर की तरफ निकलती हुई गेंद, और गेंद के लाइन में जाए बगैर ही वहां पर दूर से ड्राइव लगाने का प्रयास था योगेश भालेकर का। काफी प्रभावित किया है क्षितिज दिवेकर ने अपनी गेंदबाजी से। पुणे पैंथर्स के लिए कमाल की शुरुआत है इस टूर्नामेंट में। और रिवर्स खेलने का प्रयास, बल्ले का किनारा लेकर गेंद विकेट कीपर के पास, एक और विकेट धराशायी। ये शायद उनके हाथ को लग कर गई है, ग्लव को लग कर गई है गेंद सीधे विकेट कीपर के पास। लेकिन जिस तरह की सिचुएशन है, कहीं ना कहीं इस तरह का स्ट्रोक खेलना ये समझदारी तो नहीं कही जा सकती है। विकेट बचाने की आवश्यकता थी, लेकिन यहाँ पर काउंटर अटैक करने का प्रयास और एक बहुत ही लूज शॉट खेला योगेश भालेकर ने। निराश होकर पेविलियन में लौटते हुए खाता भी नहीं खोल पाए। 23 पर गिरा है 6ठा विकेट। 3 ओवर का खेल भी समाप्त होता हुआ। अब बहुत बड़ा सवाल यहाँ पर निर्माण हो रहा है कि क्या पूरे 6 ओवर्स राइजिंग भिवंडी के बल्लेबाज खेल पाएंगे या नहीं। अभी तक इस पारी में हमने देखा है कि प्रीतिश पाटिल एकमात्र बल्लेबाज जो एक अच्छे आत्मविश्वास के साथ बैटिंग कर रहे थे, लेकिन 17 रन बनाने के बाद वो भी कैच के रूप में आउट हुए। नए बैट्समैन अकबर शेख। प्रतिभा की तो कोई कमी नहीं है, कागज पर टीम बहुत मजबूत नजर आ रही है राइजिंग भिवंडी, लेकिन प्रत्यक्ष मैदान में कहानी कुछ और है। और इस समय मैदान में छाए हुए हैं पुणे पैंथर्स के फ्रंटलाइन गेंदबाज। क्षितिज दिवेकर अपना स्पेल समाप्त कर चुके हैं, 15 रन देकर 3 विकेट्स। कमाल की गेंदबाजी, और रोहन खरात ने भी 2 विकेटें चटकाई है। रोहन खरात आक्रमण जारी रखते हुए स्विंग एंड मिस, बिल्कुल भी पढ़ नहीं पाए इस गेंद को विवेक शेलार। कमाल की गेंद थी ये, टप्पा पड़ने के बाद बाहर स्पिन होती हुई। अब की बार अंदर की तरफ स्पिन कराया है। भुल भुलैया गेंदबाजी, मिस्ट्री बॉलर है ये। गुगली थी फिर से।
इस बार लपेटा है गेंद को डीप मिड विकेट की तरफ, फील्डर मौजूद है वहां पर, बहुत ही शानदार फील्डिंग, निश्चित रूप से बाउंड्री बचाई है क्योंकि गेंद बाउंस होकर ऐसे लग रहा था कि शायद फील्डर के ऊपर से निकल जाएगी, लेकिन जंप का टाइमिंग बिल्कुल सही था। तो गेंदबाजी भी अच्छी हो रही है चंदू जी, और क्षेत्ररक्षकों का जो साथ है वो भी कमाल का मिल रहा है बॉलर्स को। अगली गेंद थोड़ा सा फ्लाइट दिया था इस बार, कुछ समझ नहीं पाए बल्लेबाज, ऑन साइड में खेलना चाहते थे, हालांकि एक रन मिलेगा लेग 22 के जरिए, लेकिन जिस तरह की गेंदबाजी हो रही है मैं समझता हूं कि भिवंडी के जो खिलाड़ी है ऐसी स्पिन गेंदबाजी खेलने के आदी भी नहीं है, समझने में बहुत दिक्कतें आ रही है। अभी तक तो वही कुछ देखने को मिला है इस पारी में। इस बार फुल टॉस है, तान दिया आसमान में, विवेक शिलार के बल्ले से शानदार छक्का। अजयजी, हा क्रिकेटचा खेळ आहे, इकडे कधी काय होईल याचा नेम नाही। आतापर्यंत दबाव पुणेकरांनी बनवला होता, परंतु इकडे पाहू शकता फुल टॉस बॉल आहे, चुकीला माफी नाहीये। आणि जसं तुम्ही सांगितलं की विवेक शेलार जरी व्यावसायिक क्रिकेटमध्ये बॅटिंगला क्वचितच पाहायला मिळतात, परंतु ते खूप चांगले बॅटर आहेत आणि आज त्यांना माहिती आहे माझ्या टीमची गरज काय, माझी बॅटिंग गरज आहे, आणि इकडे ते स्ट्रोक येताना पाहायला मिळत आहेत। आणि 6 विकेट जरी गेल्या असतील आणि दुसऱ्या बाजूला पुणेकरांनी एका बाजूला फास्ट बॉलिंग एका बाजूला स्पिन अशी कायम ठेवलेलं आहे, म्हणजे दबाव दोन्ही बाजूने वेगवेगळ्या पद्धतीने बनवला जातोय, परंतु फुलटॉस बॉल मिळाल्यानंतर मात्र त्याला सीमारेषच्या पलीकडेच पाठवण्यात आलेला आहे आणि 6 धावा वसूल केल्या गेल्या। आणि इकडे अशा प्रकारचे काही फटके आले ना तर मॅचमध्ये प्रवेश होऊ शकतो, म्हणजे इकडे 51 धावसंख्या तरी कमीत कमी करावी लागेल, कारण भिवंडीची बॉलिंग स्ट्रेंथ पाहता। जी हाँ, विवेक शिलार खुद बहुत ही बेहतरीन गेंदबाज है। करण पाटिल है जो कि बायत के एक बहुत बेहतरीन स्पिन बॉलर है, अच्छे गेंदबाज है राइजिंग भिवंडी के पास भी, तो बॉलिंग अटैक में उनकी भी धार है। और जैसा आपने कहा कि कम से कम 50 रन तो स्कोर बोर्ड पर लगाना ज़रूरी है, 60 के करीब पहुंचते तो और बेहतर हो सकता है। इस बार थोड़ा पीछे रखा था, थोड़े बैकफुट पर नजर आए। अब गेंदबाज जैसे ही छक्का लगा उन्होंने लेंथ को छोटा किया, अच्छा स्ट्रोक था, हैमर्ड किया था बैकफुट पर जाकर, लेकिन सीधे फील्डर के पास एक तेज सिंगल, और इसके साथ ही रोहन खरात का स्पेल समाप्त होता हुआ। 2 ओवर में 15 रन देकर 2 विकेट्स उनके खाते में। 4 ओवर के पश्चात स्कोर हुआ है 32 रन, 6 विकेटों के नुकसान पर राइजिंग भिवंडी। तो विवेक शिलार एक छक्का जड़ चुके हैं 9 पर बैटिंग करते हुए। अकबर ने अभी तक अपना खाता नहीं खोला है, सिर्फ एक गेंद खेली है, और अकबर भी एक स्पेशलिस्ट बैट्समैन है वैसे देखा जाए तो। डेथ ओवर्स में खास तौर पर वो बल्लेबाजी करते हैं, अधिकांश मौक़ों पर हमने देखा है भिवंडी के सिटी क्रिकेट में। तो यहाँ पर मैं समझता हूँ कि ये 2 बल्लेबाज यदि आखिर तक खेलने का प्रयास करते हैं तो ज़रूर वो स्कोर बना सकते हैं जो 50 की आपने बात की, या फिर 60 के करीब का टोटल, जहाँ से फाइट बैक किया जा सकता है। इस समय रन बनाने का औसत 8 रन प्रति ओवर। टॉस हारने के बाद पहले बल्लेबाजी करती हुई राइजिंग भिवंडी टीम, दोनों भी टीमों का ये पहला मुकाबला है, ग्रुप ए का दूसरा मैच है, आज का पहला दिन है, पहली रात है धमाका बिग बैश अंडर 24 चैंपियनशिप की। ट्राइडेंट लॉजिस्टिक्स द्वारा प्रस्तुत किया गया ये खूबसूरत टूर्नामेंट एक अच्छा प्लेटफॉर्म अंडर 24 खिलाड़ियों के लिए बिनार के डीडी ग्राउंड पर, और सीधा प्रसारण 7070 स्पोर्ट्स यूट्यूब चैनल पर। सभी दर्शकों का एक बार फिर से हार्दिक स्वागत है। गेंदबाजी में पहला परिवर्तन, जो कि होना स्वाभाविक सी बात भी है क्योंकि दोनों भी गेंदबाज अपना कोटा पूरा कर चुके हैं। विकास जाधव अब आक्रमण पर आते हुए पहले परिवर्तन के तौर पर, दाहिने हाथ के गेंदबाज है और अच्छे रफ्तार के साथ गेंदबाजी करने के लिए जाने जाते हैं। सामने है विवेक शिलार, पहली गेंद दाहिने हाथ से अराउंड द विकेट। इस बार कदम चूक गए गेंदबाज, दोबारा जाएंगे अपने गेंदबाजी मार्ग पर। थोड़ा अलग लेवल पर अब क्रिकेट देखने को मिल रहा है। पहले मैच में जहां पर चौकों छक्कों की बौछार देखने को मिली थी, इस मैच में अभी तक गेंदबाज हावी रहे हैं। हर मैच अलग होता है, हर खिलाड़ी की अलग काबिलियत होती है, हर गेंद नहीं होती है क्रिकेट के खेल में। पहली गेंद स्लॉग स्वीप करना चाहते थे, बल्ले के बीचों बीच ले नहीं पाए हैं। गेंद जा रही है शॉर्ट मिड विकेट पर, खुद गेंदबाज पहुंचे वहां पर, तब तक 1 रन लेने का मौका। निराश है विवेक अपने आप से, रफ्तार है इन के पास, लेकिन पहली गेंद थोड़ी धीमी डाली थी विकास ने। स्कोर अब 33 रन 6 विकेटों के नुकसान पर। राइजिंग भिवंडी टीम के ओनर है खोनी ग्राम पंचायत के विद्यमान सरपंच और बाली ट्रॉफी के आयोजनकर्ता अल्ताफ बाली। टीम के मेंटोर है भावेश पवार और बिलाल शेख, 2 दिग्गज खिलाड़ी।
फिर से थोड़ा दिमाग डाला है इस बार टॉप एज, लेकिन कोई खिलाड़ी गेंद के नीचे नहीं है। काफी देर गेंद हवा में रही थी शॉर्ट मिड ऑन की तरफ। एक और सिंगल आता हुआ। गेंद के मेरिट पर ज़्यादा बल्लेबाजी नहीं हो रही है। लगातार बल्लेबाज जो है वो कहीं ना कहीं ऑन साइड में खेलने का प्रयास कर रहे हैं। मिड विकेट की तरफ गेंदों को उठाकर खेलने की कोशिश हो रही है और रन्स बनाने के लिए संघर्ष करना पड़ रहा है राइजिंग भिवंडी के बल्लेबाजों को। पुणे पैंथर्स की शुरुआत बेहतरीन है। गेंदबाज अपना काम कर रहे हैं, फील्डर्स उनको साथ दे रहे हैं और एक कप्तान को इससे ज़्यादा और क्या चाहिए। बढ़िया गेंद, एक हाथ बल्ले के ऊपर से छूट भी गया था। स्वीप करना चाहते थे लेकिन बिल्कुल पॉपिंग क्रीज में गेंद का टप्पा, थोड़ी सी डिप होकर आई ये गेंद। यॉर्कर लेन पर गेंदबाजी। अच्छी शुरुआत करते हुए इस ओवर में विकास जाधव, चतुर बॉलर है। हालांकि अब एंगल चेंज किया उन्होंने, अभी तक राउंड द विकेट कर रहे थे, अब ओवर द विकेट जाते हुए। दूर रखा विवेक शेलार से, हवा में गेंद, मिस टाइम स्ट्रोक, फील्डर गेंद के नीचे, दो खिलाड़ी आए हैं और आखिरकार कैच ड्रॉप। तालमेल की कमी, कॉलिंग का अभाव था वहां पर। मिड ऑफ से भी फील्डर आए थे और वहां पर कवर से भी खिलाड़ी पहुंचे थे एक्स्ट्रा कवर की दिशा में। सरल अवसर था, हालांकि ज्यादा ऊंची जरूर चली गई थी, लेकिन पुणे पैंथर्स की फील्डिंग जिस तरह की है हमने देखा अभी तक, बहुत ही अच्छा स्तर है फील्डिंग का, लेकिन यहां पर थोड़ा सा कोल्यूजन हुआ, तालमेल की कमी रही और उसका फायदा मिला है विवेक शेलार को। 2 रन मिले, रन संख्या 36। ओ ये तोहफा है, तोहफा कबूल करते हुए विवेक शेलार। पिछले ओवर में भी एक फुल टॉस मिली थी, इस बार भी फुल टॉस और दोनों मर्तबा उन्होंने जड़े हैं छक्के। ये छोटी छोटी जो गलतियां होती है गेंदबाजों द्वारा, ये कई बार बहुत भारी पड़ जाती है। दबाव पूरी तरह से बल्लेबाजों पर है, लेकिन अब दबाव को रिलीज करते हुए विवेक शेलार, मौका मिला उनको और केवल दिशा दिखाई है। स्क्वायर ऑफ द विकेट ऑन साइड में लंबा ऊंचा सिक्सर। 6 रनों से उछलता हुआ स्कोर राइजिंग भिवंडी का 42 रन 6 विकेटों के नुकसान पर। नक्कीच विवेक शेलार की फॅक्टर राहत आणि वलयांकित खेळाडू आहेत. या प्रत्येक टीम जर पाहिलं तर काही मोजके खेळाडू सोडले तर नवे खेळाडू बऱ्या प्रमाणात पाहायला मिळतात आणि त्यांच्यासाठी ही संधी सुद्धा आहे. परंतु टीम संकटात आहेत आणि विवेक शेलार ज्या पद्धतीने बॅटिंग करतायत, आपल्या टीमला सावरण्याचा प्रयत्न करतायत. 5वी ओव्हर आहे, 42 धावांवर धावसंख्या 5 नक्कीच आता त्यांनी घेऊन गेलेले आहेत. ओवर की अंतिम गेंद, इस बार हेलीकॉप्टर उड़ाया है, लाजवाब स्ट्रोक, एक और सिक्सर। विवेक शेलार ऑन फायर। हेलिकॉप्टर, जबरदस्त बॅटिंग पाहायला मिळते. बॉल थोडा पुढेच केला होता, अंदाज घेतला आणि उडवला, सीमारेषेच्या बाहेर पाठवला सुद्धा. विवेक शेलार आणखीन एक षटकार खेळतायत. हालांकि विकास का बॉलिंग रनअप देखते हुए ऐसे लग रहा था कि बहुत तेज गेंदबाजी करेंगे, लेकिन थोड़ा सा फ्लाइट भी देते रहे बीच बीच में और इस बार बिल्कुल खोद कर निकाला विवेक शेलार ने। दर्शनीय स्ट्रोक, लगातार दूसरा सिक्सर, ये उनका कुल मिलाकर तीसरा छक्का। 24 पर बैटिंग करते हुए विवेक शेलार और 5 ओवर के बाद 48 रन 6 विकेटों के नुकसान पर राइजिंग भिवंडी। तर विनंती असणार आहे, गावाच्या बाजूला ज्यांनी गाड्या पार्क केलेल्या आहेत त्यांना विनंती आहे, रोडवर कोणी गाड्या पार्क करू नये. आतमध्ये खूप सारी जागा आहे पार्किंगमध्ये, तर तिकडे त्या गाड्या पार्क करायच्या. टोईंग वॅन येऊ शकते आणि ज्यांनी लावलेल्या आहेत त्यांना विनंती असणार आहे त्या गाड्या थोड्याशा बाहेर घ्यायच्या, बाजूला घ्यायच्या. 48 पहा, 48 धावा धावफलकावर झालेल्या सुद्धा आहेत आणि एक आपण ज्याची चर्चा करत होतो सर 50, परंतु इकडे जर का एक 12 रन जरी आल्या तरी मी म्हणेल 10ची सरासरी एक चांगली मॅच होऊ शकते आणि विवेक शेलारने ते केलंय. ललित चौधरी येत आहेत, जे मात्र लोहगावला बिलॉंग करतात, ज्या गावाला सचिन दादा खानवे देखील बिलॉंग करतात. नुकतीच लोहगावमध्ये एक मोठी स्पर्धाही झाली. ललित, पहली गेंद ऑफ स्टंप के बहुत ज्यादा बाहर पिच कराई थी, थोड़ी अंदर घूमी जरूर थी, लेकिन अंपायर का वाइड का इशारा और रिव्यू की मांग की गई है। टीवी अंपायर की मदद ली गई है। ऑन फील्ड अंपायर ने वाइड घोषित कर दिया था उस गेंद को और तुरंत ही पुणे पैंथर्स के कैप्टन ने रिव्यू की मांग की है और तीसरे अंपायर का निर्णय वाइड बॉल।
कुछ इस तरह से वो गेंद की गई थी, सफल जरूर हुए थे बल्लेबाज, लेकिन वो रिटर्न क्रीज के थोड़ी सी मामूली सी बाहर निकली गेंद। हालांकि टप्पा पड़ने के बाद थोड़ी अंदर आई थी, लेकिन काफी ज्यादा दूर पिच कराया था बल्लेबाज से। ललित एक बार फिर से, इस बार स्विच हिट करने का प्रयास था, फिर से वाइड, और इसके साथ ही 50 रन्स पूरे होते हुए राइजिंग भिवंडी टीम के। जब छठा विकेट गिरा था तब लग नहीं रहा था कि यहां तक टीम पहुंच सकती है, तो पहला जो माइलस्टोन है वो तो हासिल कर लिया है राइजिंग भिवंडी ने, 50 का आंकड़ा पार किया है। फिर से काफी दूर रखी हुई गेंद, एक और वाइड, ये तोहफे के रूप में रन्स खर्च कर रहे हैं ललित। प्रतिभाशाली गेंदबाज है, लेकिन एक रणनीति बनाकर आए हैं कि बल्लेबाज से काफी दूर रखना है, और गेंद उनकी टर्न जरूर हो रही है। लेग ब्रेक गेंद थी, लेकिन वो जो रिटर्न क्रीज है उसके भी थोड़ी बाहर निकल रही है गेंद, तो नियंत्रण का अभाव लाइन पर। लगातार 3 वाइड गेंदें, रन संख्या 51, 6 विकेटों के नुकसान पर। अभी भी 6 गेंदें पारी में शेष है, यदि यहां से कोई वाइड या नो बॉल नहीं होती है तो। विवेक शेलार ने संकट की स्थिति में से उबारा है अपनी टीम को, 24 पर खेलते हुए। इस समय नॉन स्ट्राइकर से इन पर स्ट्राइक अकबर के पास। आड़े बैट से खेल दिया है, गैप में खेला हुआ स्ट्रोक, फील्डर पहुंचे जरूर लेकिन रोक नहीं पाए, 4 रन। अच्छा शॉट, गेंद को स्पिन होने दिया, थोड़ी अंदर की तरफ आ रही थी गेंद, ज्यादा टर्न नहीं था इस बार, और डीप स्क्वायर लेग से फील्डर कोशिश रखते, पहुंचे भी थे, लेकिन हाथ से छिटकी गेंद और सीधे बाउंड्री लाइन के बाहर 4 रनों के लिए। यह पहली बाउंड्री अकबर खान के बल्ले से, स्कोर आगे बढ़ता हुआ 55 रन 6 विकेटों के नुकसान पर। और जिस तरह का ये ग्राउंड है, अंडर फ्लड लाइट्स खासतौर पर चंदू जी, यहाँ पर 60 मैं समझता हूँ कि एक फाइटिंग टोटल है। 10 रन पर ओवर जब आपको चुनौती मिलती है तो जरूर थोड़ा बहुत मानसिक दबाव आपके ऊपर भी आ जाता है। और अब तो शायद 65-70 के करीब भी पहुंचा जा सकता है यदि यहां से कुछ और बड़े हिट्स आते हैं तो। एक अनुमान में ही ऐसे लगा कि बल्ला घुमाया, गेंद की लेंथ को भी जज नहीं कर पाए थे वहां पर, और किस दिशा में गेंद घूमेगी इसका कोई अंदाजा नहीं था। 22 का इशारा करते हुए अंपायर रन चुराने में कामयाब हुए बल्लेबाज। और अब बल्लेबाजों ने रिव्यू की मांग की है वाइड के लिए। फिर की आक्रमण काफी अच्छा है पुणे पैंथर्स के पास। इससे पहले पुणे पैंथर्स ने रिव्यू लिया था, उनका रिव्यू जाया हुआ, लेकिन अब राइजिंग भिवंडी टीम ने रेफरल लिया है। देखना है कि अब क्या निर्णय आता है तीसरे अंपायर का। फेयर डिलीवरी, तीसरे अंपायर का निर्णय फेयर डिलीवरी, तो रिव्यू राइजिंग भिवंडी टीम ने भी जाया किया है। टप्पा पड़ने के बाद बाहर की तरफ स्पिन होती हुई गेंद, एक तो बल्लेबाज बहुत सफल भी कर चुके थे, स्टंप्स खुले छोड़ते हुए खेलने की कोशिश, ऑफ स्टंप के बाहर जाकर अकबर की। विवेक के पास स्ट्राइक, ओहो बल्ला ही हाथ से निकल गया बल्ला ही हाथ से निकल गया, गेंद को उड़ाना था, बल्ले को ही उड़ाया। टॉस्टअप डिलीवरी। और चंदू जी ये इतना आसान नहीं होता है टेनिस क्रिकेट के खेल में, खास तौर पर जहां पर बल्लेबाज हर गेंद पर बड़े स्ट्रोक की तैयारी में होते हैं, वहां पर फिर की आक्रमण और आप उसमें फ्लाइट भी देते हो। नक्की क्षितिज सोडला तर प्रत्येक गोलंदाजाने ती कामगिरी केलेली आहे। रोहन खरातने त्याच पद्धतीची गोलंदाजी केली आहे, विकास यांनी देखील त्याच पद्धतीची गोलंदाजी करण्याचा प्रयत्न केला, परंतु ते महागडे ठरले। परंतु आता ललित हे सुद्धा एक चांगले फिरकीपटू आहेत, परंतु दुसऱ्या बाजूला शेवटची ओव्हर आहे आणि आतापर्यंत विवेक शेलार 24 धावांवर बॅटिंग करतायत। डावाला सावरले त्यांनी, परंतु डावाचा शेवट कसा होणार हे मात्र बाकी आहे। हालांकि डेथ ओवर्स में स्पिनर्स को गेंदबाजी देना एक गैम्बल ही माना जाता है। उठा के खेला लेकिन सीधे फील्डर के पास लॉन्ग ऑन पर, बढ़िया कैच, विवेक शेलार की पारी का खात्मा होता हुआ 7वें विकेट का पतन। विवेक शेलार यांना देखील बाद करण्यात यशस्वी राहिले। ललित चौधरी बऱ्याचशा स्पर्धांमध्ये आवर्जून खेळताना पाहिला मिळतो। हा युवा फिरकीपटू लोहगावचा यावर्षी जुन्नर प्रीमियर लीगमध्ये देखील ॲज अ आयडॉल खेळताना पाहिला मिळाले होते, आणि आता
या स्पर्धेमध्ये देखील चांगली कामगिरी करताना पाहायला मिळत आहेत. जरी काही वाईट बॉल आले असतील त्यातून ते आता सावरलेले आहेत. आणि परंतु दुसऱ्या बाजूला भिवंडी रायझिंग स्टार एका सन्मानजनक स्थितीमध्ये तरी पोहोचलेली आहे. म्हणजे इकडनं फाईट होऊ शकते अजयजी. निश्चित रूप से यहाँ से फाइट बैक किया जा सकता है. विवेक की कोशिश अच्छी थी, थ्रू द लाइन खेला था, ये स्ट्रेटर बॉल थी, गेंद में कोई टर्न नहीं था, सीधी गेंद थी लेकिन सीधे फील्डर के पास लॉन्ग ऑन पर. और एक बार फिर से रोहित खरात गेंद के नीचे, महत्वपूर्ण योगदान उनका फील्डिंग में, उनके टीम के लिए 3 कैच लपक चुके हैं इस मैच में. 56 पर गिरा है 7वां विकेट. मात्र 2 गेंदों का खेल शेष. नए बैट्समैन अजय पाटिल, बड़े बड़े हिट्स लगाने के लिए जाने जाते हैं अजय पाटिल. दोनों गेंदे जो बचे हैं महत्वपूर्ण है. 2 बड़े हिट्स आएंगे तो फिर दबाव कहीं ना कहीं पुणे पैंथर्स पर हो सकता है चेस करते हुए, लेकिन 2 अच्छी गेंदे, मोमेंटम उनके पास जाएगा. बाहर की तरफ टर्न कराया इस बार, थोड़ा सा अतिरिक्त उछाल भी था, टर्न एंड बाउंस. बढ़िया गेंदबाजी. वाइट गेंदे जरूर की है, 3 वाइट गेंदे शुरुआत में, लेकिन उसके बाद जो वापसी की है वो कमाल की है ललित की. सिर्फ 7 रन खर्च किए हैं और एक सफलता भी प्राप्त कर चुके हैं. पारी की आखिरी गेंद, इस बार छकाया बैट्समैन को. हालांकि अब की बार दिशाहीन गेंद है, वाइट का इशारा. ये चौथी वाइट गेंद इस ओवर की. तो रन्स जो आए हैं आखिरी ओवर में ज़्यादातर अतिरिक्त के सौजन्य से आए हैं. 4 वाइट गेंदे, 1 22 के रूप में रन आया है. बल्लेबाज कुछ खास नहीं कर पाए हैं इस आखिरी ओवर में. एक बार फिर से गेंदबाज ललित. इस बार स्विच की कोशिश थी लेकिन फिर से गेंद बल्ले पर ले नहीं पाए. डॉट बॉल और इसके साथ ही पारी आखिरकार समाप्त होती हुई राइजिंग भिवंडी टीम की. कुल रन संख्या 57 रन, 7 विकेटों के नुकसान पर. एक फाइटिंग टोटल जरूर माना जा सकता है. 58 रनों की चुनौती इस मैच को जीतने के लिए पुणे पैंथर्स के सामने. अगला मैच इस मैच की विजेता टीम और ठाणे स्ट्राइकर्स के बीच में रहेगा. ठाणे स्ट्राइकर्स ने उद्घाटनीय मैच में शिकस्त दी पालघर फाइटर्स को. मैन ऑफ द मैच रहे ठाणे स्ट्राइकर्स के कैप्टन भावेश नाइक, जिन्होंने 18 गेंदों में 48 रनों की धुआंधार पारी खेली और अच्छी कप्तानी भी की. कैचिंग अच्छी थी, विकेट कीपिंग बढ़िया थी, 3 कैच लपके थे. 70 स्पोर्ट्स पर यह सीधा प्रसारण है और इस यूट्यूब चैनल को सब्सक्राइब करना मत भूलिएगा. लाइक कीजिएगा, शेयर कीजिएगा और बेल आइकन को भी हिट कीजिएगा ताकि इस तरह के बेहतरीन टूर्नामेंट्स आप देख सकोगे. काफ़ी संतुष्टि रहेगी चंदू जी यहाँ पर पुणे पैंथर्स के कैप्टन को, जिस तरह से उन्होंने गेंदबाजी की है. उन्होंने पहला मैच देखा भी होगा, जिस तरह से रन्स बने थे. तो कहीं ना कहीं जब आप जल्दी आ जाते हो, मैच देखते हो, उस तरह से बैटिंग होती है तो गेंदबाजों के मन में एक थोड़ा सा खौफ भी पैदा होता है कि बाउंड्री थोड़ी सी छोटी है, यहाँ पर विकेट अच्छा है, रन्स बनते हैं. लेकिन पुणे पैंथर्स के गेंदबाजों ने किसी तरीके का कोई दबाव नहीं लिया और जो उनके स्किल्स थे उन्होंने दिखाए. अच्छे कंट्रोल के साथ गेंदबाजी रही ओवरऑल और 57 रनों तक रोका है, वो भी ऐसी टीम को जो अपने घरेलू मैदान पर खेल रही है, राइजिंग भिवंडी को. तो कैप्टन काफी संतुष्ट रहेंगे. नक्कीच कॅप्टन समाधानी असतील, कारण मोठ्या धावसंख्येपर्यंत भिवंडी अगदी घरच्या मैदानात खेळते मी म्हणेल. आणि परंतु भिवंडीकर याकरता समाधानी नसतील. विकेट जाऊन सुद्धा त्यांनी फायटिंग स्कोअर बनवलाय एवढं मात्र नक्की. परंतु पुणेकर समाधान असतील, थोडंसं कंट्रोल तिकडे केलंय, त्यामुळे या मॅचच्या दुसऱ्या डावामध्ये देखील मजा येणार आहे. 57 झाले तर 58ची आवश्यकता. तो रनचेस की शुरुआत होने वाली है. 58 रनों की चुनौती है 6 ओवर्स में मुकाबला जीतने के लिए पुणे पैंथर्स के सामने. और यहां से अब आगे का आंखों देखा हाल आप तक पहुंचाएंगे चंद्रकांत शेट्टे और उनके साथ रहेंगे प्रमोद शेडगे. वाह, सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. ट्रायडंट नवी मुंबई प्रस्तुत अंडर 24 धमाका बिग बॅश आपल्याला पाहायला मिळते. आपण आहोत ठाणे जिल्ह्यातील भिवंडी तालुक्यातील बिनार गावातील या डीडी स्पोर्टच्या मैदानामध्ये, ज्या ठिकाणी सुरू आहे 24 वर्षाखालील खेळाडूंसाठीची स्पर्धा.
70 स्पोर्ट्सवर या क्रीडा स्पर्धेचं आपण लाईव्ह कव्हरेज पाहताय आणि अजूनही आपण 70 स्पोर्ट्सवर नवीन असाल तर कृपया 70 स्पोर्ट्स या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि येणाऱ्या कालावधीमधील स्पर्धांचा आपण आस्वाद घ्या. अतिशय चांगलं मैदान पाहू शकता, हिरवळ चारी बाजूला आपल्याला पाहायला मिळते. चांगल्या नाईट स्पर्धा म्हटलं तर सर्वात महत्त्वाची गोष्ट तेच असते की लाईट्स आणि अगदी चांगली प्रकाश योजना या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. मॅच सुरू आहे पहिल्या फेरीची, कारण पहिल्या मॅचमध्ये देखील जर पाहिलं तर ठाणे संघाने जिंकलं, पालघरवर मात दिली होती. परंतु लीग मॅच आहेत म्हणजे इकडे पुरेपूर संधी असणार आहे. परंतु या मॅचमध्ये काय होणार? पहिली बॅटिंग करत असताना 57 धावांवर भिवंडी रायझिंग स्टारला थांबवलं पुणे पॅन्थर्सने. एका बाजूला आपण पाहू शकता अल्ताफ बाली यांची टीम पाहायला मिळते, भिवंडी रायझिंग स्टार, आणि दुसऱ्या बाजूला पुणे पॅन्थर्स यशवंत भाऊ पाचंगे, त्याचबरोबरने अमोल शिरसाट आणि विशाल भाऊ गायकवाड यांची टीम पाहायला मिळते पुणे पॅन्थर्स. आणि सलामीची जोडी मैदानाच्या दिशेने दाखल होताना आपल्याला पाहायला मिळते. इम्पॅक्ट प्लेअर देखील या ठिकाणी घेतला गेलेला आहे. सौरभच्या ऐवजी राहिल मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत आणि इम्पॅक्ट प्लेअरचा वापर देखील या ठिकाणी केला गेलेला आहे. सलामीची जोडी मैदानाच्या दिशेने दाखल होताना आपल्याला पाहायला मिळते. एका बाजूला जर पाहिलं तर शुभम शेळके यांना आपण पाहतोय, पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील रांजणगाव सांडतचा असणारा हा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. दुसऱ्या बाजूला पुणे जिल्ह्यातील मुळशी तालुक्यातील बावधनचा युवा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय, तो म्हणजे महेश नानगुडे. आणि गोलंदाजीसाठी भिवंडीच्या एक जबरदस्त खेळाडू आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय, खालिंग पडगा परिसरातील असणारा खेळाडू विवेक शेलार. आज या 24 वर्षाखालील स्पर्धेमध्ये मात्र दाखल होताना पाहायला मिळतात. हे सर्व खेळाडू 58चा करायचा आहे पाठलाग. मॅचच्या दुसऱ्या डावाला होते सुरुवात. विवेक शेलार, पहिला बॉल अगदी खोलवर टाकण्याचा प्रयत्न, काही काळ बॉल हवेतही होता. शुभम थोडेसे फसले देखील होते, भाग्यशाली राहिले, कॅच नाही झाली आणि पहिल्याच बॉलवर पहिली धाव घेण्याचा प्रयत्न यशस्वी होतोय. शुभम शेळके या नावाची देखील चर्चा आहे पुणे जिल्ह्यामध्ये. मागील हंगामात जर पाहिलं तर गोव्याच्या स्पर्धेमध्ये देखील मालिकावीर राहिले होते शुभम शेळके. कमी वयाचे खेळाडू जरूर आहेत, परंतु हे सगळेच कमी वयाचे खेळाडू आपल्या नावाभोवती वलय निर्माण करायला यशस्वी राहिले आणि आज जिल्ह्याच्या टीममध्ये त्यांना सामील केलंय म्हणजे ही जमेची बाब आहे. विवेक शेलार, महेश नानगुडे, गेल्या काही वर्षात हे नाव देखील तेवढंच चर्चेत आलं आणि तेच बॅटिंगसाठी पाहायला मिळते. आपल्या बावधन गावाबरोबर हमराज मृत्युंजयसाठी देखील दर्जेदार क्रिकेट खेळलंय त्यांनी. यावेळेला वेग वाढवला होता परंतु अचूकता नव्हती. व्हाईट बॉल घोषित केला जातोय पंचांकरवी. सतीश कुरुप सर आणि त्याचबरोबर जर पाहिलं तर पंचांच्या भूमिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत हेमंत शेट्टी. त्याचबरोबर जर पाहिलं तर नीरज राणावत सरांना आपण पाहतोय आणि त्याचबरोबरने दीपक बोराडे सरांना देखील आम्ही पाहतोय. या चारही पंच या स्पर्धेच्या माध्यमातून कामगिरी करताना पाहायला मिळतील. विवेक निघाले पुन्हा एकदा बॉलिंगसाठी. हो, प्रचंड वेगात बॉल पाहायला मिळतोय. हीच खासियत आहे या खेळाडूची. व्हेरिएशन खूप चांगलं आहे आणि टप्पाही अचूक असतो, म्हणून मोठमोठ्या संघांमध्ये आवर्जून सामील केलं जातं. विवेक यांचा हा चेंडू पाहू शकता, टप्पा पडल्यानंतर बाहेर कटही होतोय. क्षणार्धात खूप सारे प्रश्न विचारले महेश नानगुडे यांना, परंतु महेशकडेही टॅलेंट आहे. लेदर बॉल क्रिकेटवर देखील फोकस करतायत. मोठमोठ्या संघांबरोबर अगदी प्रॅक्टिस करण्याचा योग देखील त्यांना येतोय. तेच विवेक. यावेळेला पुन्हा एकदा बॉल लेग स्टंपच्या बाहेर पाहायला मिळाला. पंचांनी व्हाईट बॉल या ठिकाणी घोषित केलाय आणि तिसऱ्या पंचांची मागणी सुद्धा करण्यात आलेली आहे. व्हाईट बॉल. तीन धावा धावफलकावर आपल्याला पाहायला मिळत आहेत. पाठलाग करायचा या ठिकाणी 58 धावांचा.
अल्पेश गायकवाड यांच्या रूपामध्ये एक गुणवान गुणलेखक महाराष्ट्राला लाभलाय आणि तो देखील या परिसराला बिलॉंग करतात. त्यांचेही स्वागत असणार आहे. भिवंडीच्या पिंपळास गावाला बिलॉंग करणारे. त्याचबरोबर जर पाहिलं तर आज पालघर व्हॉइस ऑफ पालघर जिल्ह्यातील सर्वोत्कृष्ट समालोचक कोण, तर मी उत्तर देईल प्रमोद शेडगे. यावेळेला आखूड टप्प्याचा बॉल, जबरदस्त स्ट्रोक, कव्हरच्या दिशेने महेश नांदगुडे यांनी खेळलेला आहे, कोंडी फोडली आणि धावा मात्र या ठिकाणी मिळतील. 4 चौकार. प्रमोद सर, खूप चांगला फटका होता. यावेळेला आपण पाहिलं तर थोडासा बाउन्स मिळाला होता, बाहेर जाणारा चेंडू होता, फुटवर्क अप्रतिम पाहायला मिळाला. बॅटचं फेस ओपन करत असताना खूप चांगलं या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळालं. फुटवर्क चांगलं, अप्रतिम टायमिंग आणि त्याच बरोबरीने आपण पाहिलं तर यावेळेला बॅटचं फेस ओपन केल्यानंतर एक्स्ट्रा कव्हर आणि डीप बॅकवर्ड पॉइंटला अगदी नेत्रदीपक फटका, चौकार. यावेळेला आणखीन एक फटका समोरच्या दिशेने सरळ बॅटने, नेत्र दीपक. काय टायमिंग आणि काय फुटवर्क, दोन्ही गोष्टी होत्या महेश नांदगुडे यांच्या. 4 धावा, चौकार. काय ते टायमिंग, काय ते फुटवर्क आणि काय तो चौकार, समजा ओके. खूप छान. महेश नांदगुडे याचसाठी पुणे ते भिवंडी असा प्रवास केलाय आणि या ठिकाणी ते खेळताना पाहायला मिळत आहेत. काही दिवसापूर्वी जर पाहिलं तर आनंदवाडीत देखील चमकताना पाहायला मिळाले होते, परंतु विवेक यांच्याकडे देखील क्षमता आहे. यावेळेला बिग हिट करण्याचा प्रयत्न पूल केलाय, पाहूया टायमिंग. तेवढं तर चांगलं नाही झालं आणि इकडे एक धाव मात्र संधी होती या ठिकाणी कॅच पकडण्याची, परंतु कॅच नाही झाली आणि धावसंख्या जर पाहिली तर आता 1 ने पुढे गेली, ती म्हणजे 12 धावांवर. प्रमुखजी विकेट मात्र या ठिकाणी घेण्याची संधी होती. निश्चित स्वरूपात कॉर्डिनेशन व्यवस्थित झालं नाही. यावेळेला चेंडू कॅरी करता आला नाही. दोघांमध्ये मात्र आपण पाहू शकलात क्षेत्ररक्षकांमध्ये तालमेलची कमी पाहायला मिळाली. मी घेतो तू थांब, हे मात्र यावेळेला उच्चार केले नाहीत आणि त्याचाच परिणाम मात्र या ठिकाणी येणाऱ्या चेंडूमध्ये आपल्याला पाहायला मिळेल का, हा प्रश्नचिन्ह असेल प्लेयर स्टँड मधून. शुभम शेळके आता बॅटिंगसाठी पाहायला मिळतात, याही नावाची चर्चा आहे संपूर्ण पुणे जिल्ह्यात, परंतु बरेचसे खेळाडू विविध जिल्ह्यातील खेळाडू आलेत ज्यांच्यासाठी एक मोठा मंच मिळालाय आणि तो आहे या स्पर्धेचा. फुल टॉस बॉल, टायमिंग तेवढं प्रॉपर नाहीये, परंतु बॉलला मिडॉनच्या फिल्डरच्या दिशेने पाठवलंय, जिकडे 1 धाव मिळेल आणि पहिली ओव्हर या ठिकाणी संपलेली असताना तिसऱ्या पंचांची मागणी करण्यात आलेली आहे भीमरसाठी. पाहूया निर्णय येईल, त्याची प्रतीक्षा असणार आहे. डिसिजन पेंडिंग राहिलंय. धावसंख्या जर आपण पाहिली तर 13 वर जाऊन पोहोचली गेली. स्टार्ट तर अगदी नेत्रदीपक झाले या ठिकाणी पुणे पॅन्थर्स संघाची. कंपॅरिझन करताना पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलं होतं 4 धावा फक्त खर्च केल्या होत्या त्या क्षितिज या गोलंदाजाने, परंतु इथे विवेक शेलारच्या या गोलंदाजीवर आपण पाहताय 2 चौकार आले आणि यावेळेला फेअर डिलिव्हरी. खूप चांगलं यावेळेला चेंडू आपण पाहू शकतायत. अतिशय सुंदर सुरुवात होत असताना चंद्रकांत शेटे सर आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि या ठिकाणी आपण पाहू शकाल खूप चांगली फलंदाजी आणि सेन्सिबल फलंदाजी या ठिकाणी मी तर म्हणेन. नक्कीच या ठिकाणी चांगली सुरुवात झाली आहे, परंतु विकेट गेला तर दबाव येऊ शकतो, त्या विकेट घ्याव्या लागतील. धमाका ट्रायडंट नवी मुंबई प्रस्तुत ही क्रीडा स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. धमाका बिग बॅश अंडर-24 चॅम्पियनशिप आणि सगळ्यांच्या नजरा या स्पर्धेवर लागल्यात. राणा अंकल स्वतः या ठिकाणी या स्पर्धेसाठी आवर्जून उपस्थित राहताना पाहायला मिळाले. सध्या पुणे विरुद्ध भिवंडी अशी मॅच सध्या मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. 58चा पाठलाग करायचा आणि तो पाठलाग करायचा असताना या ठिकाणी 13 धावा धावफलकावर झाल्यात सुद्धा, परंतु इकडे काही विकेट घ्याव्या लागतील. गोलंदाजीसाठी येत आहेत आर्यन भोईर येत आहेत गोलंदाजीसाठी. हायवे दिवे गावचे माझ्या मते साताऱ्याच्या स्पर्धेमध्ये देखील खूप चांगले खेळले होते. फलटणला एक दिवसीय स्पर्धा पार पडली होती आणि दिल्ली टीमला पराभूत करत असताना त्यावेळेला मात्र सिल्वर स्टार विजयी झाली होती. तर पाहूया कशा प्रकारची कामगिरी आता मात्र आर्यन या ठिकाणी करताना पाहायला मिळतील. शुभम शेळके आणि महेश नांदगुडे हे 2 सलामीवीर पुणे टीमसाठी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत. एका बाजूला भिवंडी आहे, दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर पुणे आहे. शुभम शेळके एका बाजूला पाहायला मिळतात आपल्याला. पुणे पॅन्थर्स भिवंडी रायझिंग स्टार यांच्यातील लढत पाहायला मिळते. वेगळं क्रिकेट परंतु दर्जेदार क्रिकेट. बिगिट करण्याचा प्रयत्न मात्र या ठिकाणी केला जातोय. बॅट फिरवली परंतु बॉलने मात्र चकवा दिला. बिगिट नाही करू शकले. शुभम थोडेसे नाराज असतील आणि आर्यन यांचा पहिला चेंडू जर पाहिलं तर या ठिकाणी अँगल बनवता थोडासा वळला देखील. निर्धाव चेंडूची सांगता, अशाच प्रकारच्या निर्धाव चेंडूची गरज आहे. मॅच
अजूनही मी म्हणेल मोठी आहे, कारण 58 धावांचा पाठलाग करायचा आहे. 6 ओव्हरची मॅच आहे, म्हणजे जवळपास 10ची सरासरी तर आहेच. यावेळेला समोरच्या दिशेने उडवलाय बॉल, मिड ऑफचे फिल्डर येत आहेत, तिकडे बॉल अडवत आहे, तोपर्यंत एक धाव तिकडे मिळेल. धावसंख्या 1ने पुढे जाते. 14 धावा धाव फलकावर. दर्जेदार क्रिकेट आपल्याला पाहायला मिळणार आहे. हळूहळू प्रेक्षकांची पावलं देखील मैदानाच्या दिशेने येत आहेत. हे बिनार गाव आहे, डीडी स्पोर्ट्सचं हे मैदान, आणि बिनार आणि गोरसई ही बाजूबाजूलाच गाव आहेत, म्हणजे हाकेच्या अंतरावर इकडनं गोरसई गाव सुद्धा आहे, ज्या गोरसईची सुद्धा चर्चा असते. आणि भावीस देखील या ठिकाणी स्पर्धेवर लक्ष ठेवून आहेत. निश्चित स्वरूपात ऐतिहासिक मैदान आपल्याला पाहायला मिळतं. खूप चांगल्या पद्धतीने मैदानाला सजवलं गेलंय आणि बिनारकरांचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमीच आपल्याला पाहायला मिळतं. फार कमी प्रमाणात अशी मैदानं आज मुंबईमध्ये जर आपण गेलात तर डेफिनेटली अशा प्रकारची मैदानं आपल्याला पाहायला मिळणार नाही. परंतु भिवंडीमध्ये आल्यानंतर भिवंडी ही क्रिकेटची पंढरी आपल्याला पाहायला मिळते आणि खऱ्या अर्थानं या स्पर्धेमध्ये खेळण्यासाठी प्रत्येक जण एक्साइटेड झाला होता. म्हणजेच अंडर 24चा खेळाडू आपण पाहू शकतायत आणि तो आज दिवस या ठिकाणी उजाडला गेला. खरोखरच या स्पर्धेला मानाचा मुजरा असेल. नक्कीच सर्वांनाच प्रतीक्षा होती. हे सगळे युवा खेळाडू मैदानात उतरणार कधी, आयोजन कसं असेल याची सगळ्यांनाच उत्कंठा होती. यावेळेला महेश कव्हरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न, धाव घेतली जाते आणि चेंडूची फेकी येते, तोपर्यंत एक धाव तर पूर्ण होते. धावसंख्या 1ने पुढे जाईल. दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न दोन्ही बाजूला होणार आहे. एक थांबवणार आहेत, एक टोलावणार आहेत. एकाच्या हातात बॅट आहे, एकाच्या हातात बॉल आहे. पाहूया काय होईल या ठिकाणी. क्रिकेट रसिकांसाठी पर्वणी आहे, कारण या नव्या सितारांना पाहण्याची, म्हणजे नो डाऊट टेनिस बॉल क्रिकेट मोठा आहे, व्यावसायिक क्रिकेट पाहायला एक वेगळीच मजा असते, परंतु या उभरत्या सितारांनाही पहा जे येणाऱ्या कालावधीमध्ये व्यावसायिक क्रिकेट गाजवतील, त्यांच्यासाठी एक चांगला मंच आहे. यावेळेला फटका जर पाहिलं तर चांगलाच पाहायला मिळतोय. सीमारेषच्या दिशेने निघालाय, अडवण्याचा प्रयत्न निष्फळ आणि शुभम शेळके यांच्या बॅटमधून बॉल जातोय सीमारेषा पार. चौकार. खूप चांगला फटका होता. यावेळेला ऑन द राईज खेळला गेला आणि इथे जर आपण पाहिलं तर गॅप मध्ये खेळत असताना एक सेन्सिबल क्रिकेट शुभमच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळतं. लो फुटवर्क चेंडू होता, परंतु फुटवर्क चांगलं होतं, टायमिंग चांगलं होतं आणि बॉडम हँडचा उपयोग करत असताना इंटू द गॅप मध्ये चौकार मिळतोय. 4 धावा. सवयत मॅचच्या दिशेने पुन्हा एकदा शुभम पुन्हा एकदा आक्रमण करताना पाहायला मिळत आहेत, परंतु तिकडे क्षेत्ररक्षक आहेत आणि पहिली विकेट माघारी परतताना पाहायला मिळेल. ही कोंडी फोडली आहे. 19 धावा धाव फलकावर जरूर आहेत, परंतु विकेट आली आहे शुभम शेळके बाद. फ्लिकचा फटका जरूर खेळला गेला होता, परंतु शुभम यावेळेला डिस्टन्स क्लिअर करू शकले नाहीत. आर्यन भोईरने खूप चांगली गोलंदाजी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते आणि आर्यन भोईरने आता नुकतीच स्पर्धा पार पाडली 7 जानेवारीला. त्या मात्र स्पर्धेमध्ये रॉकी ग्रुप चषकामध्ये टिंबी खोडाव्याचं मैदान नंदनवनात मात्र काही गोलंदाजी केली होती. आर्यन भोईर भिवंडी संघाकडून खेळला होता. एसपी बॉईज खास करून शुभम पंत याच्या संघामध्ये खेळला. केवळ केनीने मात्र आपण पाहू शकला तो संघ बनवला होता आणि आर्यन भोईरची मात्र सर्वात सुंदर गोलंदाजी पाहायला मिळाली. हिमांशू पाटीलने खूप चांगल्या प्रकारची गोलंदाजी केली. अशा प्रकारच्या खेळाडूंना मात्र आज व्यावसायिक स्थान दिलं जातं आणि आज तो मंच या ठिकाणी उभारला गेलाय. हो, मी चांगला गोलंदाज आहे, मी विकेट टेकर गोलंदाज आहे, आय कॅन डू इट, मी हे करू शकतो, मी विकेट घेऊ शकतो, हे आर्यन भोईरने यावेळेला दाखवून दिलं गेलं. चौकार आला तरी काय झालं, परंतु मी चांगली गोलंदाजी करू शकतो याचं ताजं उदाहरण यावेळेला देत असताना फॅब्युलस बॉलिंग, फर्स्ट विकेट डाऊन. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये जाताना पाहायला मिळत आहेत. अभि भांगे, पाहूया कशा प्रकारची कामगिरी या ठिकाणी करतील. इंदापूरला बिलॉंग करतात. इंदापूर बारामती परिसरामध्ये मात्र वालचंद नगर आपल्याला पाहायला मिळतं आणि वालचंद नगरचे खेळाडू या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. अभि भांगे जोडीला महेश नानगुडे आहेत. 19 धावांवर पहिली विकेट तर आली आहे. आर्यन यावेळेला देखील मात्र अपील केलं गेलं, पंचांनी उचलून धरलं. पहिल्याच बॉलवर अभि भांगे माघारी परतताना पाहायला मिळत आहेत. मॅच मध्ये मात्र या ठिकाणी कलाटणी आली आहे, कारण लगातारची दुसरी विकेट या ठिकाणी आली आहे. एक्झॅक्टली यावेळेला ऍब्सोल्युटली प्लम. खूप चांगलं डिसिजन या ठिकाणी आपण पाहू शकाल. चेंडू सरळ मिडल स्टंपला यावेळेला भेदला असता मिस झाले, पायावर जाऊन चेंडू आदळला आणि अप्रतिम गोलंदाजीचं पृथक्करण आर्यन भोईर यावेळेला आपण पाहू शकतायत. म्हणजेच चंदू सर इथे छोटी टोटल जरूर आहे, परंतु बॅटल मात्र खूप चांगल्या पद्धतीने रंगेल. शेवटच्या बॉलपर्यंत मात्र सामना जाईल का, पुणे पॅन्थर संघ कसे खेळतील, या सर्व काही चर्चा मात्र या ठिकाणी होताना पाहायला मिळत आहेत. एका साईडला रायझिंग भिवंडी हा संघ आपण पाहू शकतायत. कमबॅक करत असताना मिस्टर आर्यन भोईरचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमीच. लेंथ अँड लाईनचा राजा आर्यन भोईरला आपण पाहिलं. 2 सफलता मिळवल्या आणि 2 सफलता मिळवत या ठिकाणी इरादे पक्के स्पष्ट केलेत आतापर्यंत आर्यन भोईरने. फॅब्युलस बॉलिंग, मॅग्निफिसंट बॉलिंग.
विशाल अलभर जातात बॅटिंग करण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये. शिरूरचे खेळाडू आहेत पुण्याच्या. पाहूया कशा प्रकारची कामगिरी त्या ठिकाणी करतील. आणि एका बाजूला जर पाहिलं तर बॅक टू बॅक 2 विकेट घेतलेल्या आहेत आणि 2 ओव्हरचा खेळ संपला. 19 या ओव्हरमध्ये कमबॅक केलं आर्यन भोईरने. सध्या ज्या फॉर्मात आहे त्या पद्धतीची गोलंदाजी इकडे होताना पाहायला मिळाली. 19 धावा धावफलकावर आहेत, म्हणजे अजूनही या मॅचला जिंकण्यासाठी 4 षटकांचा खेळ बाकी आहे. 39 धावांची आवश्यकता, म्हणजे मॅच ऑन आहे. ही मॅच भिवंडीत सुद्धा राहू शकते आणि पुण्याला सुद्धा जाऊ शकते. त्यामुळे या मॅच मध्ये काय होईल आपल्याला पाहायचंय. युवा सितारे मैदानाच्या आतमध्ये आपली छाप सोडण्याचा प्रयत्न, आपली चमक दाखवण्याचा प्रयत्न करतायत. 70 स्पोर्ट्सवर मात्र मोठ्या प्रमाणावर प्रेक्षक देखील आमच्याशी जुडले जात आहेत. त्या सगळ्या प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत असणार आहे. आणि इकडे आपण पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने पाहतोय. महेश नानगुडे, विवेक शेलार आलेत गोलंदाजीसाठी पुन्हा एकदा. यावेळेला लोअर फुल टॉस, त्याला मात्र दिशा दिली. फाईलेगच्या बॉल दिशेने बॉल निघाला आणि सीमारेषा पार देखील होताना पाहायला मिळतोय. 4 धावा महेश नानगुडे यांच्या बॅटमधून. पायावरचा चेंडू होता आणि सुरेख पद्धतीने चेंडूला वळण दिलं. यावेळेला मनगडाचा वापर करत आपण पाहू शकताय सरळ चेंडू फाईन लेगच्या क्षेत्रामध्ये खेळला गेला. ते क्षेत्र खाली होतं. इथून लॉंग लेग वरून येता येता मात्र चेंडू निघून गेला चौकाराकरिता. कारण जमिनीलगत यावेळेला सपाटीकरण मैदान असल्याकारणाने, हिरवळ मैदान असल्याकारणाने चेंडू आउटफील्ड फास्ट या ठिकाणी असल्याकारणाने चेंडू जलद गतीने ट्रॅव्हल होत आहे. जैसी गेंद वैसी नसीहत, चौकार. महेश यावेळेला टप्पा पडल्यानंतर जर पाहिलं तर बॉलला थोडंसं कट केलंय, बॉलला थोडंसं स्विंग केलंय आणि पाठवलं यष्टीरक्षकांच्या दिशेने विवेक शेलार. आणि मागील बॉलवर जरी चौकार आला असेल, या बॉलवर मात्र पलटवार त्यांनी केलाय आणि एक चांगला चेंडू येताना पाहायला मिळाला. हीच खासियत आहे विवेक शेलार या गोलंदाजाची. खालिंगचा ब्रँड आपल्याला पाहायला मिळतो पूर्ण महाराष्ट्रात, महाराष्ट्राच्या बाहेर दबदबा निर्माण करताना. याही वेळेला तेच पाहायला मिळालं. पुन्हा एकदा बॉलला कट केलंय, उसळी दिली, पुन्हा एकदा बॉल स्विंग होतोय. ज्या पद्धतीची मात्र ही गोलंदाजी, हीच खासियत आहे. उसळी होती आणि कटही होता यावेळेला. स्विंग अँड मिस यावेळेला आपण पाहू शकाल. उसळत्या चेंडूला खेळू शकले नाहीत. टप्पा पडल्यानंतर थोडंसं रायझिंग पाहायला मिळाला आणि सरळ चेंडू यष्टीरक्षकाच्या हातामध्ये निघून जातोय. सुंदर गोलंदाजी. एक चौकार आला खरा, परंतु त्यानंतर चांगली गोलंदाजी होते. यावेळेला पहा, चांगला बॉल, त्याचा सन्मान दिला. हळूवार पद्धतीने एक धाव मात्र बॉलला ढकलून पूर्ण केली गेली आणि धावसंख्या 1 ने पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळते. 24 धावा धावफलकावर आहेत आणि तिसरी ओव्हर मात्र मार्गस्थ असताना आपल्याला पाहायला मिळते. विवेक थोडेसे महागडे राहिले, परंतु काही बॉल चांगले देखील टाकले त्यांनी. 24 धावा धावफलकावर तिसरी ओव्हर सुरू असताना पाहायला मिळते. 58 धावांचा पाठलाग या मॅचला जिंकण्यासाठी करायचा आहे. ओव्हर नंबर 3 सुरू आहे आणि इकडे विशाल यांना देखील एक प्रमुख भूमिका निभावावी लागणार आहे. शिरूरचे खेळाडू आहेत, या ठिकाणी डावाला आकार देण्याची भूमिका त्यांना करायची आहे. एक मोठा मंच आहे, अखिल भारतीय स्तरावरील क्रिकेट आहे आणि लक्ष मात्र या ठिकाणी सगळ्यांचंच लागलेले या स्पर्धेवर. जरी युवा खेळाडू असतील तरी देखील त्यांच्यामध्ये प्रतिभा आहे आणि त्यांना काहीतरी सिद्ध करायचं आहे. याच हेतूने प्रत्येक खेळाडू दाखल झालाय भिवंडी नगरीमध्ये. यावेळेला चांगला बॉल, त्याला मात्र कव्हर्सला ढकलण्याचा प्रयत्न राहिला. एक धाव तिकडे मिळेल. अगदी खोलवर टप्प्याचा बॉल होता, परंतु विशाल यांनी मात्र एक धाव तिकडे घेतली. धावसंख्या 25 वर जाताना पाहायला मिळेल. समीकरण बदलतील अशा प्रत्येक चेंडू नंतर आणि प्रेक्षकांना आनंदही मिळेल, कारण भिवंडीचे खेळाडू हे देखील ताकदवर खेळाडू म्हणून ओळखले जातात. या परिसरातील सर्वच खेळाडू त्या ठिकाणी पाहायला मिळत आहेत, परंतु पुण्याचे खेळाडू देखील लांबवरून इकडे आलेत आणि आपला जिल्हा गाजूनच मात्र ते सुद्धा इकडे आले. मॅच चांगली होईल. विकेट करण्याचा प्रयत्न मात्र या ठिकाणी पाहायला मिळाला. टप्पा पडल्यानंतर थोडासा बॉल वळला देखील आणि अपील केला, परंतु अपिलाचा प्रभाव पंचांवर नाही पडला. एक धाव तिकडे मात्र मिळेल आणि बघता बघता 3 षटकांचा खेळ संपतोय. धावसंख्या झाली आहे 2 गडी बाद. 26 धावा पुणे पॅन्थर्स रायझिंग स्टार भिवंडी या टीमच्या विरुद्ध. आणि अजूनही मॅच जिंकण्यासाठी जर पाहिलं तर निर्धारित 3 षटकांमध्ये धावा बनवायच्या आहेत त्या 32. 3 ओव्हर नंतर आपण पाणी मैदानाच्या आतमध्ये घेऊन जाऊ शकता. 3 षटकांचा एकंदरीत खेळ संपन्न झाला आणि 3 षटकांमध्ये 26 धावा फलकावर पाहायला मिळत आहेत. अजून 18 बॉल आणि 18 बॉलमध्ये 32 धावेची आवश्यकता आहे. एक छोटी टोटल जरूर दिसते, परंतु यावेळेला बॅटल खूप चांगल्या पद्धतीने रंगेल. चेंडू आणि फळी यांच्यामधलं द्वंद्व युद्ध सुरू आहे या डीडी स्पोर्ट्स भिनारच्या मैदानात. आपण पाहू शकाल अंडर 24चा आज खऱ्या अर्थानं आपण पाहिला तर खूप चांगली संकल्पना घेऊन आली ही स्पर्धा. धमाका बिग बॅश
अंडर 24 आपण पाहू शकतायत. कंपॅरिझन करताना या ठिकाणी 23 वर 6 गडी बाद झाले होते प्रतिस्पर्धी संघ रायझिंग भिवंडी संघाचे, परंतु इथून 26 धावांवर फक्त 2 गडी बाद झालेत. म्हणजे सामना बॅलन्सिंग आहे. 50-50% अजून सुद्धा सामना झुकण्याची दाट शक्यता आहे. इथून विकेट फॅक्टर आणि डॉट बॉल या 2 गोष्टी मायने राखणार आहेत. परंतु एका साईडला पुणे पॅन्थर संघाच्या धावांची भूक फलंदाजाच्या दृष्टिकोनातून मिटणार नाहीये. हेच मात्र बॅटल आपल्याला रंगताना पाहायला मिळेल. नक्कीच खूप मोठ्या प्रमाणावर स्पर्धा महाराष्ट्रभर सुरू आहे. शिरूर प्रीमियर लीग देखील सुरू असताना आपल्याला पाहायला मिळते. माउंट क्रेझी स्पोर्ट्स क्लबची स्पर्धा देखील आपल्याला पाहायला मिळते. विविध म्हणजे नुकतीच निळजे या ठिकाणी 55 वर्षाची परंपरा असणारी मात्र मकर संक्रांत चषक सुरू आहे. येणाऱ्या कालावधीमध्ये स्वर्गीय रतनभाऊ पाटील स्मृती चषकाचे वेध लागलेले आहेत. नजीमुल्ला ट्रॉफी आपल्या भेटीला येईल. म्हणजे अशा खूप साऱ्या स्पर्धा येणाऱ्या कालावधीमध्ये. परंतु ग्रामीण धमाका बिग बॅश ग्रामीण संघासाठी 2 आयकॉन आणि 9 ग्रामीण खेळाडू, एक वेगळा फॉर्मॅट, लीग पद्धतीच्या मॅचेस आणि एवढं मोठं पारितोषिक. त्यामुळे ग्रामीण धमाका बिग बॅचची सुद्धा चर्चा सुरू आहे. कोणत्या टीममध्ये कोण आयकॉन आहेत आतापासूनच सुरुवात झाली आहे. आम्हाला हा पाहिजे, आम्हाला हा पाहिजे, हा आयकॉन आल्यानंतर आपली टीम स्ट्रॉंग होईल याची सुद्धा चर्चा सुरू झाली आहे. कारण गावाच्या क्रिकेटमध्ये आयकॉनचा समावेश या क्रिकेटला वेगळी झालर देण्याचा प्रयत्न होतोय. निश्चित स्वरूपात जेव्हा एक गाव एक फॉर्मॅट आपण पाहतो 9 खेळाडू आणि त्याबरोबर बॉन्डिंग करण्यासाठी 2 खेळाडू मात्र आयकॉन प्लेअर आपल्याला पाहायला मिळतात. गेल्या वर्षात चर्चा खूप झाली आणि तिथून तो फॉर्मॅट मात्र उदयास येताना आपल्याला पाहायला मिळते. म्हणजे 77च्या माध्यमातून काही ना काही नवीन करण्याची संकल्पना ही मात्र आपल्याला पाहायला मिळते टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावर. 3 षटकांचा खेळ मात्र या ठिकाणी संपलेला आहे. 26 धावा धावफलकावर पाहायला मिळत आहेत. अजूनही 3 षटकांमध्ये 32 धावांची आवश्यकता. 18 चेंडू 32. पुणे जिंकणार की भिवंडी जिंकणार याची चर्चा आहे. परंतु जिंकणार कोणते आपल्याला पाहावं लागेल. बॉलिंगसाठी पुन्हा एकदा आर्यन भोईर यांनाच आमंत्रित करण्यात येतं. एक युवा खेळाडू आहेत. आता युवा तर सगळेच आहेत कारण 24 वर्षाखालील हा फॉर्मॅट आपण ठेवलेला आहे. परंतु पाहूयात आर्यन कशा प्रकारची बॉलिंग ॲक्शन थोडीशी वेगळी आहे. परंतु महेश नानगुडे एक टॅलेंटेड बॅटर आहेत. ते त्यांच्या तंत्रावर विश्वास ठेवतात आणि त्याच पद्धतीची बॅटिंगही करतात. आणि विशेष म्हणजे गेली 2 वर्ष ते अमराज मृत्युंजय टीममधून मुंबईत देखील बऱ्याचशा पावसाळी स्पर्धा खेळायला सुद्धा येत आहेत. तेच महेश नानगुडे आहेत बॅटिंगसाठी. बिग हिट, फुलटॉस बॉल होता, त्याच्यावर आक्रमण केलं आणि बॉलला पाठवलं सीमा रेषा पार. षटकार. व्हॉट अ शॉट. मॅक्झिमम 6 या ठिकाणी पाहायला मिळतोय. फुलटॉस बॉलला कसं खेळायचं हे मात्र ठाऊक असलेला फलंदाज या ठिकाणी आपण पाहू शकाल. महेशने मात्र आणि विशाल एका साईडला आपल्याला पाहायला मिळतोय. महेशच्या बॅटमधून मात्र एक कणखर फटका आला ज्या मात्र षटकाराची अपेक्षा होती. याला म्हणतात दिवा मातीचा आहे की सोन्याचा हे महत्वाचं नसून तो अंधारात किती प्रकाश देतो हे खूप महत्वपूर्ण आहे. आणि त्यामधला हा सितार आपल्याला पाहायला मिळतोय. सुपर बॅटिंग, सुपर स्ट्रोक, षटकार. महेश नानगुडे पुण्याचा बावधन या गावचा युवा खेळाडू आज मात्र भिवंडीमध्ये आपली छाप सोडताना पाहायला मिळत आहेत. 10 चेंडूमध्ये 15 धावांवर 21 धावांवर बॅटिंग करतायत. 11 चेंडूमध्ये 21 धावांवर बॅटिंग करतायत. 32 धावा टीमच्या झालेल्या आहेत. पाहूया अजूनही जर पाहिलं तर मोठं लक्ष आहे. मॅच मध्ये चुरस निर्माण होऊ शकते. काही डॉट बॉल आले तर, काही विकेट आल्या तर, परंतु फलंदाजांनी मात्र धावा करायच्या आहेत. आणि महेश नानगुडे यांच्या बॅटमधून एक चांगला स्ट्रोक येताना पाहायला मिळाला. यावेळेला मात्र खोलवर टप्प्याचा बॉल टाकला. धाव घेण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला गेला आणि इकडे संभावना होती रनआउटची. परंतु रनआउट जरी नसतील झाले परंतु धावही नाही आलेली आहे. जितेन शेळके हे देखील आवर्जून या टीमच्या बरोबरीने या ठिकाणी या व्यवस्थापक म्हणून सचिन दादांच्या बरोबरीने उपस्थित आहेत. त्यांचंही स्वागत. सगळ्या संघ मालकांचं मग यशवंतभाऊ पाचंगे असतील, अमोलजी शिरसाट असतील आणि पंटी गायकवाड असतील यांचं या ठिकाणी स्वागत असेल. आणि त्याच बरोबरीने मात्र अल्ताफ बाली यांची टीम एका बाजूला पाहायला मिळते. महेश यावेळेला मात्र संयम तुटला होता. वेगळं काही करायला गेले. आर्यनची गोलंदाजी पहा. बॉलला मात्र या ठिकाणी वळण मिळताना पाहायला मिळत आहे. अँगल बदलला, समीकरण बदललंय. कोण जिंकणार या मॅचला. 15 चेंडू आणि 26 धावांची आवश्यकता. मॅच रंगतदार ठरते. यावेळेला ऑप्टमच्या बाहेरचा बॉल बाहेर खेचण्यात यशस्वी राहिले फलंदाजांना म्हणजे महेश नानगुडे यांना. डॉट बॉल येताना पाहायला मिळेल. समीकरण पुन्हा आर्यनकडे टॅलेंट आहे आणि दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर महेश नानगुडे यांच्याकडे टॅलेंट आहे.
समीकरण पुन्हा एकदा बदलत आहे. लगातारचे 3 चेंडू निर्धाव आले. 14 चेंडू आणि 26 धावांची आवश्यकता. पुणे विरुद्ध भिवंडी अशी मॅच रंगली आहे. यावेळेला पुल करण्याचा प्रयत्न. एक धाव तर तिकडे घेतली गेली. दुसरा धावेचा प्रयत्न त्या ठिकाणी होतोय का पाहायचंय, परंतु थांबवलंय. एकाच धावेवर समाधान मानावं लागतंय आणि धाव संख्या जर पाहिली तर 1 ने पुढे जात असताना पाहायला मिळते. 33 वर अजूनही मॅच जिंकण्यासाठी 13 चेंडू आणि 25 धावांची आवश्यकता. एका बाजूला भिवंडी तर एका बाजूला पुणे. हीच लढत रंगताना पाहायला मिळते. भिवंडी रायझिंग स्टार विरुद्ध पुणे पॅन्थर्स. या सगळ्या संघ मालकांचं विशेष कौतुक करू आम्ही, कारण त्यांनी टीम घेण्यामागचा मूळ उद्देश नवीन खेळाडूंना नवीन टॅलेंटला संधी मिळणं हे आहे. म्हणून आम्ही सगळ्या संघ मालकांचे आभारी आहोत. यावेळेला मात्र एक वेगवान फटका कव्हरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न राहिला. एक धाव तिकडे घेतली गेली. क्षेत्ररक्षक आले. सुरुवातीला मॅच मात्र थोडीशी सोपी वाटत होती, मग थोडीशी अवघड झाली. आता मात्र समसमान आहे, कारण अजूनही मॅच जिंकण्यासाठी जर पाहिलं तर धावा आहेत 24 आणि बॉल आहेत 12 चेंडूमध्ये 24 धावांची आवश्यकता. मॅच मध्ये थोडीशी भिवंडी आली आहे, परंतु पुणे सुद्धा मॅच सोडणार नाहीये. मॅच मधील रंगतता कायम पाहायला मिळते. प्रमोद सर. निश्चित स्वरूपात गोलंदाज आर्यन भोईरने मात्र सामन्यामध्ये पकड निर्माण केली गेले. खूप चांगली लेंथ लाईन सहित फलंदाजाला जकडून ठेवलं गेलं. मोठे फटके मारून दिले नाही. पहिल्या बॉलवर षटकार आल्यानंतर स्वतःमध्ये असलेली गुणवत्ता यावेळेला सिद्ध करत असताना आपण पाहू शकतात. 12 बॉल 24 धावांची आवश्यकता. क्रिकेटमध्ये मात्र चढ उतार हे नेहमीच आपल्याला पाहायला मिळतात. तसंच दुसऱ्या इनिंगमध्ये सुद्धा आपण पाहू शकाल कधी धावा कमी येतात, कधी धावा मात्र जास्तीत जास्त येताना पाहायला मिळतात. परंतु गोलंदाजांचं यावेळेला कौतुक करेन. विवेक शेलार व्यतिरिक्त जर आपण पाहिलं तर आर्यन भोईरने 2 षटकं जी हाताळली ती जोगे पाहायला मिळाले. आपल्या बोटांतील जादू दाखवत असताना मात्र वेरायशन करणारी गोलंदाजी आपण पाहू शकलात. ब्युटी इज ओनली स्किन डीप. वैविध्यता गोलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळाला आणि अप्रतिम आर्यन भोईरचा तो मात्र स्पेल अजूनपर्यंत मला आठवतो. 7 जानेवारीचा दिवस आणि सफाळे विभागामध्ये विटी लाईनचा विश्वचषक म्हणून रॉकी ग्रुप चषकामध्ये आर्यन भोईरने जी प्रगती केली होती ती वाखाणणे जोगे पाहायला मिळाली. ते सातत्य, तोच रिदम पाहायला मिळतो. परंतु एका साईडला महेशचं मी कौतुक करेन. एक चिकाटी प्लेअर, जिद्द जिज्ञासा त्याच्या बॅटमधून येताना पाहायला मिळत आहेत. तर क्रिकेटमध्ये नेहमीच आपल्याला पाहायला मिळतं जेव्हा जेव्हा मात्र आपण पाहू शकता संकट येतात त्या वेळेला मात्र संकटाच्या वेळेला संकट मोचक बनणं ही फार महत्वाची गोष्ट. 22 धावांची उत्कृष्ट खेळी आतापर्यंत पाहायला मिळते मिस्टर महेशची. सोबत मॅचच्या दिशेने अजूनही 12 मध्ये 24 पाहिजेत आणि आता बॅटिंग साठी जर पाहिलं तर विशाल आपल्याला पाहायला मिळतील. यावेळेला वेगवान चेंडू पाहायला मिळते. यष्टीरक्षकांच्या दिशेने जाताना पाहायला मिळेल. सुरुवात चांगली केली आहे योगेश बालेकर यांनी. भावळे गावचे खेळाडू आहेत भिवंडीच्या आणि आजचा दिवस मॅच नंबर 2 सुरू आहे आणि आतापर्यंत 1 लाख लोकांनी या युवा खेळाडूंना सुद्धा पाहिलेलं आहे आणि त्यामुळे त्यांचं कौतुक करावं लागणार आहे. या ठिकाणी भिवंडी रायझिंग स्टार संघाचे संघमालक आणि महाराष्ट्रातील नामवंत अशा बाली ट्रॉफीचे आयोजक अल्ताफ बाली यांचे या ठिकाणी आगमन होत आहे. हो 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 हो. आणखीन एक डॉट बॉल या ठिकाणी येताना पाहायला मिळेल आणि समीकरण मात्र आता बदलताना पाहायला मिळत आहे. पाहूया काय होईल. या अल्ताफ बाली सरांचं या ठिकाणी आगमन होत आहे. बाली ट्रॉफीचे आयोजक आणि नवनिर्वाचित सरपंच. समीकरण मात्र बदलताना पाहायला मिळेल. कोणी ग्रामपंचायतीचे नवनिर्वाचित सरपंच आणि बाली ट्रॉफी या नामवंत स्पर्धेचे आयोजक देखील आगमन होताना पाहायला मिळत आहे. या ठिकाणी अल्ताफ बाली यांचं. त्याचबरोबर मंचावर सिरसा ट्रॉफीचे आणि सिरसा टीमचे ओनर अंबादास सिरसाटे आहेत. त्याचबरोबर पुण्याचे क्रिकेटप्रेमी व्यक्तिमत्व लोहगावचे सचिनदादा खादवे यांना देखील आपण पाहतोय. यशवंतभाऊ पाचंगे हे देखील खास आवर्जून लोकसंगीवरून शिरूरमधून या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. पाहूयात या मॅचकडे काय होईल. येणारे 10 चेंडू मात्र मैदानाच्या आतमध्ये बाकी आहेत आणि मॅच जिंकण्यासाठी 24 धावांची आवश्यकता. परंतु बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये असा खेळाडू जातोय. या महिन्यामध्ये सध्या चर्चा झाली महाराष्ट्रभर ज्या खेळाडूची. नौका खेळाडू म्हणून आला आणि
काय जबरदस्त परफॉर्मन्स दिला आनंदवाडी चॅम्पियन्स ट्रॉफी मध्ये आणि मॅन ऑफ द सिरीजची दुचाकी मोटरसायकल मिळवणारा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये रोहित खरात देखील दाखल होताना पाहायला मिळतोय. परंतु स्ट्राईकवर महेश नानगुडे आहेत. महेश नानगुडे आणि रोहित खरात ह्या जोडीला 2 डावखुरे हाताचे फलंदाज पुण्याच्या मैदानाच्या आतमध्ये आहेत. परंतु योगेश पालेकर पहिले 2ही चेंडू निर्धाव टाकत असताना प्रभावित करतायत. 10 मध्ये 24 क्रिकेटचा खेळ आहे, काही होऊ शकतं. मॅच रंगली आहे. एका बाजूला पुणे, एका बाजूला भिवंडी रायझिंग स्टार विरुद्ध पुणे पॅन्थर्स. या मॅचला कोण जिंकणार? प्रचंड उत्कंठा. महेश नानगुडे हवाई हल्ला करताना पाहायला मिळाले, परंतु तिकडे येत आहेत क्षेत्ररक्षक, त्यांच्या हातात बॉल जाईल. विकेटचा पतन. डिस्टन्स क्लिअर करू शकले नाहीत आणि महेश एक सेट फलंदाजाला मात्र तंबूच्या आसऱ्याला परतत असताना सेलिब्रेशन टाइम आपण पाहू शकाल. खूप योगेशचं मी कौतुक करेन, ज्या अनुषंगाने त्यांनी गोलंदाजी केली, सेन्सिबल बॉलिंग करत, मास्टर माइंड गोलंदाजी करत त्याने महेशला पूर्णपणे थांबवलं. पहिल्या 2 चेंडूचा दबाव वाढला आणि तदनंतर मात्र या ठिकाणी विकेट मिळाली आणि या विकेटला खरोखरच दुजादा दिला पाहिजे. खूप चांगली गोलंदाजी करत त्या लाईनचा राजा योगेश यावेळेला दर्शवत असताना वैभव माळीने आपल्याला गोलंदाजी का मात्र दिली गेले तर त्याच्या विश्वासाला सार्थक कामगिरी करताना आपल्याला पाहायला मिळतो. सुपर बॉलिंग, ऍब्सोल्युटली फॅन्टास्टिक बॉलिंग बाय योगेश पालेकर. नक्कीच या ठिकाणी योगेश भालेकर पहिले 3ही चेंडू निर्धाव टाकताना पाहायला मिळत आहेत आणि एक महत्व शुभम गीते येतात बॅटिंग करण्यासाठी. आपल्या टीमला सावरायचंय, या डावाला सावरायचंय. 9 चेंडू आणि 24 धावांची आवश्यकता. मॅचच्या दिशेने भिवंडीची वाटचाल सुरू आहे, परंतु पुणेकर सहजासहजी मॅच सोडणारे नाहीये, त्यामुळे मॅच चांगली होईल. एका बाजूला जर पाहिलं तर पुण्याच्या धानोरीचा युवा बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळतोय शुभम गीते. पाहूयात कशा प्रकारची कामगिरी या ठिकाणी शुभम गीते यांच्याकडून होताना पाहायला मिळेल. दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर रोहित खरात आहेत. म्हणजे दोन्ही फलंदाजांकडे क्षमता जरूर आहे, परंतु योगेश भालेकर काय ऐकायला तयार नाहीये. 3ही चेंडू निर्धाव टाकलेले आहेत त्यांनी. 9 चेंडू आणि 24 धावांची आवश्यकता, म्हणजे या 3 मध्ये एक मोठा फटका आवश्यक आहे मॅच ऑन ठेवण्यासाठी. पुणे विरुद्ध भिवंडी. एक वेगवान फटका येताना पाहायला मिळतोय. ताकद होती या फटक्यामध्ये, परंतु फिल्डिंग चांगली पाहायला मिळाली आणि समीकरण मात्र त्या ठिकाणी बदलताना पाहायला मिळत आहे. चांगला फटका होता, परंतु फिल्डिंगही तेवढीच चांगली पाहायला मिळाली तिकडे आर्यन यांची आणि समीकरण बदलत आहे. आता मात्र मॅच जिंकण्यासाठी धावांची आवश्यकता आहे. 8 चेंडू आणि 23 धावांची आवश्यकता. हे सगळे खेळाडू युवा आहेत. 24 वर्षाखालील खेळाडूंसाठीची पर्वणी असणारी स्पर्धा आपण सध्याच्या घडला पाहतोय. धमाका बिग बॅश अंडर 24 चॅम्पियनशिप ट्रायडंट प्रस्तुत असणारी ही क्रीडा स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते आणि या स्पर्धेचं भव्य दिव्य आयोजनही आपल्याला पाहायला मिळते. 8 बलाढ्य संघांचा समावेश आणि त्यांच्यामध्ये ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. सध्या पुणे आणि पुण्याच्या विरुद्ध भिवंडी अशी ही मॅच आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. पाहूया शुभम गीते आणि जोडीला जर पाहिलं तर रोहित खरात आहेत. लक्ष वेधून घेतलं होतं श्रीतेज 11 चरोली पुणे संघासाठी खेळत असताना आनंदवाडी चॅम्पियन्स ट्रॉफीची गेल्याच आठवड्यामध्ये मोटरसायकल बाईक ज्यावेळेला जिंकली होती याच खेळाडूने. आज पाहूया भिवंडी नगरीमध्ये कशा प्रकारचा परफॉर्मन्स देत आहेत रोहित खरात. समोर जर पाहिलं तर योगेश भालेकरने म्हणत जिंकलेत पहिले 3ही बॉल डॉट करून. जिंकणार कोण याची चर्चा आहे. प्रेक्षकांच्या देखील काळजाची ठोके चुकतील अशाच प्रकारची मॅच या ठिकाणी सुरू होताना पाहायला मिळते, कारण या दोन्ही टीम बलाढ्य आहेत. पहिल्याच बॉल रिव्हर्स खेळलाय, पाठवला सीमा रेषा पार. षटकार. नजाकत भरा शॉट आपण पाहू शकलात. रिव्हर्स स्वीप अटेम्प्ट केला आणि सरळ चेंडूला पाठवला थर्ड मॅनच्या क्षेत्रामध्ये. 6 धावन करता फ्लॅट 6 ॲज अ स्विफ्ट ॲज अन एरो. बाणासारखा वेगवान चेंडू सरळ निघून जातोय 6 धावन करता. योग्य क्षणाला मात्र या वेळेला षटकार येत असताना आपण पाहू शकाल. अप्रतिम सुपर. त्याच रिदम मध्ये पुन्हा एकदा मात्र माझ्याकडे सातत्य आहे आणि मी चांगली फलंदाजी करणार हा त्याचा विश्वास, हा आत्मविश्वास आपल्याला पाहायला मिळतो. कारण एखादा आत्मविश्वास जेव्हा खेळाडू घेऊन येतो ना तेव्हा मात्र त्याची एक वेगळीच फलंदाजी पाहण्याचा मात्र जरूर आपल्याला योगायोग पाहायला मिळतो आणि तोच खेळाडू मी पुणेवरून का आलोय चांगली फलंदाजी करण्यासाठी. चर्चा आहे या खेळाडूची रोहित खरात आणि या स्पर्धेची सुरुवात पहा कशाने केली आहे. पहिल्याच बॉलवर रिव्हर्स षटकार मारलाय. थोड्या वेळापूर्वी असं वाटत होतं भिवंडी मॅच मध्ये कम्प्लिटली आली, परंतु पुणेकर सांगतात आम्ही मॅच सोडणार नाहीये आणि आता समीकरण बदलताना पाहिलं मिळते. शेवटचे 7 चेंडू आणि 17 धावांची आवश्यकता. दोन्ही बाजूला जाणारी मॅच पाहायला मिळते. माझ्यामध्ये युट्यूबलाही आता गर्दी झाली असणार आहे, कारण ही मॅच देखील तेवढीच आता चुरशीची होताना पाहायला मिळते. पहा प्रेक्षकांमध्ये चिंतेचं
7,500 प्रेक्षक याही परिस्थितीमध्ये मॅचचा आनंद घेत आहेत आणि अंडर 24 असली म्हणून काय झालं, ही स्पर्धा तर दर्जेदार आहे आणि खेळाडूही दर्जेदार आहे, त्यांच्यासाठी प्लॅटफॉर्म मात्र या ठिकाणी मोठा पाहायला मिळतोय. पाहूया आज काय होईल. पुणे जिंकणार की भिवंडी जिंकणार, भिवंडी जिंकणार की पुणे जिंकणार, भिवंडी रायझिंग स्टार जिंकणार की पुणे पॅन्थर जिंकणार. 7-17. एका बाजूला रोहित खरात आल्या आल्या पहिलाच रिवर्स खेळले, 6 धावांमध्ये धावफलकाला पाठवलं. पहिले 3 बॉल निर्धाव आले होते, परंतु एक षटकारही आलाय. काय होणार या मॅच मध्ये तेच आपल्याला पाहायचं आहे. पुन्हा एकदा एक वेगळा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न मात्र त्या ठिकाणी जरूर राहिला होता, परंतु मॅच गेली आहे शेवटच्या ओव्हरमध्ये, ज्या ठिकाणी पुन्हा एकदा रिवर्स खेळायला गेले, टायमिंग नाही करू शकले आणि योगेश यांचा एक चांगला बॉल तिकडे पाहायला मिळाला. 6 बॉल बाकी आहेत, 17 धावांची आवश्यकता. प्रमोद सर, मॅच हळूहळू रंगात आली आहे. म्हणून मी म्हटलं होतं की एक छोटी टोटल जरूर आहे, परंतु मोठं बॅटल आपल्याला रंगताना पाहायला मिळेल. क्रिकेट आहे, एनिथिंग कॅन हॅपन इन क्रिकेट. काही केव्हाही घडू शकतं या क्रिकेटच्या दुनियामध्ये. म्हणूनच निश्चित आणि अनिश्चितीचा खेळ म्हणजेच क्रिकेटला प्राधान्य दिलं गेलं. म्हणून लोकप्रियता या खेळाला का मिळाली, कारण शेवटच्या चेंडू पडेपर्यंत भविष्यवाणी देणं म्हणजे क्रिकेट जगतामध्ये मूर्खपणाची गोष्ट म्हणून संबोधली जाते. आणि यावेळेला जर आपण पाहिलं तर योगेश भालेकरने जे गोलंदाजी केली, षटकार आल्यानंतर पुन्हा एकदा कमबॅक करण्याची संधी मिळाली आणि त्या संधीचं सोनं करताना शेवटच्या षटकापर्यंत सामना घेऊन गेलेत. 6 बॉल 17 धावा. आता उत्कंठा शिगेला पोहोचले. प्रत्येक एका साईडला भिवंडीकरांची हृदयाची स्पंदने वाढले तर एका साईडला पुणेकरांची हृदयाची स्पंदने वाढताना पाहायला मिळत आहेत. व्हॉट अ मॅच. यावेळेला आपण पाहिलं तर सुंदर सामन्याची यावेळेला आपण पाहू शकता चांगलं क्रिकेट खेळलं गेलं आणि आता मात्र या ठिकाणी उत्कंठा शिगेला पोहोचली गेली. पुणेकर आणि भिवंडीकर एका साईडला आपण पाहू शकाल. काय म्हणतील चंदू सर, शेवटच्या बॉल पर्यंत सामना रंगील? पाहूया, प्रयत्न तर तोच असणार आहे. शुभम गीते हे देखील धानोरी पुणेचे युवा अष्टपैलू खेळाडू आहेत आणि आता शेवटचं षटक हातात सोपवण्यात आलेलं आहे. गोलंदाज विनीत माळी, मानकोलीचे खेळाडू आहेत विनीत माळी. त्यांच्या हातात भिवंडीचं भवितव्य पाहायला मिळत आहे. पहिल्या मॅच मध्ये काय होणार, तर दुसऱ्या बाजूला धानोरी पुणेचे बॅटर पाहायला मिळत आहेत शुभम गीते आणि जोडीला जर पाहिलं तर कोंढवा पुणेचे बॅटर पाहायला मिळत आहेत रोहित खरात. जबरदस्त लढत पाहायला मिळते. प्रेक्षकांना उत्कंठा, जिंकणार कोण. 24 वर्षाखालील खेळाडूंसाठी पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या प्रमाणावर स्पर्धा. 3 लाखाचा पहिला पुरस्कार तर 1.5 लाखाचा दुसरा पुरस्कार असणार आहे. मॅच रंगात आली आहे. 6-17. 6 चेंडू आणि 17 धावांची आवश्यकता. विनीत एका बाजूला आपल्याला पाहायला मिळत आहेत, दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर शुभम. शुभ वार्ता टीमसाठी आणतील का, परंतु पाहूयात विनीतकडे देखील टॅलेंट आहे. आपल्या गावासाठीचं क्रिकेट त्यांनी गाजवलंय. आज मात्र भिवंडीसाठीचं म्हणजेच एक वेगळं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळत आहे, परंतु पाहूयात कशा प्रकारची कामगिरी करतील विनीत माळी. यावेळेला स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न झाला, प्रॉपर टायमिंग नाही झालं. लॉंगॉनच्या दिशेने गेलाय चेंडू, 1 धाव तिकडे मिळणार आहे. समीकरण बदलत आहे. शेवटचे 5 चेंडू आणि मॅच जिंकण्यासाठी जर पाहिलं तर 16. तर मात्र संपूर्ण नजरा लागलेल्या आहेत रोहितच्या फलंदाजीवर. सिंगल घेऊन मात्र रोहितला या ठिकाणी स्ट्राईक एंडवर आणलं गेलं. हे सेन्सिबल क्रिकेट पाहायला मिळतं, कारण रोहितकडे ती क्वालिटी आहे आणि पोटेन्शियल आहे. कॅलिबर खेळाडू म्हणून आपल्याला पाहायला मिळतो. योग्य त्या वेळेला मात्र षटकार चौकारांची आतषबाजी करतो, म्हणून रोहितला यावेळेला आपण पाहू शकलात. जसं तुम्ही चंदू सरांनी उल्लेख केला, मॅन ऑफ द सिरीज बाईक मिळाली. का मिळाली, त्याचं कौशल्य यावेळेला पणासपणा लावून फलंदाजी करताना कोणत्या कंडिशनमध्ये कोणत्या परिस्थितीमध्ये कसं खेळायचं हे रोहित जाणत असताना पाहायला मिळतो. तर विनीत माळीला यावेळेला संपूर्ण मात्र या ठिकाणी तिघे जण समजवत असताना की विनीत, तुझी जी नॅचरल गोलंदाजी आहे ती तुला करावी लागेल. अंतिम टप्पा या मॅचचा पाहायला मिळतोय. प्रेक्षकांची प्रचंड उत्कंठा वाढली आहे. काय होईल या ठिकाणी. अजूनही 5 बॉल मात्र बाकी आहेत आणि मॅच जिंकण्यासाठी 16 धावांची आवश्यकता. रोहितकडे क्षमता आहे, विनीतकडे क्षमता आहे त्यांना थांबवण्याची, परंतु रोहितला पुन्हा एकदा सिद्ध करावं लागेल स्वतःला. पाहूया काय होईल या ठिकाणी. प्रचंड उत्कंठा, दोन्ही संघाच्या समर्थकांची घालमेल होत असेल. कोण जिंकणार याची चर्चा देखील सुरू असताना पाहायला मिळेल. याही परिस्थिती, अशाही मॅचेस रंगतायत. पहा, 24 वर्षाखालील खेळाडूंसाठी, युवा खेळाडूंसाठीची ही स्पर्धा.
हो 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 काय बॉल टाकलाय, अप्रतिम बॉल कळलाच नाही या ठिकाणी रोहित यांना. टप्पा पडल्यानंतर जर पाहिलं तर बॉलने वळण घेतलं. हा बॉल जर पाहिलं तर कमी गतीने टाकला. टप्पा पडल्यानंतर जर पाहिलं तर बाहेरच्या बाजूला कट केला. कम्प्लिटली बीट केलं या ठिकाणी रोहित यांना. समीकरण बदलतंय. 4 मध्ये 16, 4 मध्ये 16. 1-2 मोठे फटके गरजेचे आहेत या ठिकाणी. रोहितकडे क्षमता आहे, परंतु विनीतकडे देखील काय टॅलेंट आहे दाखवतायत दोघेही एकमेकांच्या विरोधात. यावेळेला बिगिट करण्याचा प्रयत्न पुन्हा यशस्वी नाही झाला आणि चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल या ठिकाणी. विनीत माळी या टीम मध्ये मी का आहे, माझ्या हातात बॉल का दिलाय दाखवण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला गेलाय. सुंदर गोलंदाजीचं प्रात्यक्षिक. अजूनही जर पाहिलं तर शेवटचे 3 चेंडू बाकी आहेत. मॅच जिंकण्यासाठी 16 धावांची आवश्यकता. खूप चांगली गोलंदाजी. यावेळेला प्रेशराईज न होताना चांगली गोलंदाजी मी करेन हा त्याचा आत्मविश्वास या ठिकाणी पाहायला मिळतो. अचूक टप्प्यावर भेदक मारा करत रोहितला तो पूर्णपणे रीड करतोय आणि त्या अनुषंगाने गोलंदाजी करताना आपल्या बोटांतील जादू दाखवतोय. गुड बॉलिंग. बिग हिट, मोठा फटका. यासाठी ओळखले जातात रोहित टिखारात. सीमारेषा पार. 6 षटकार. क्या बात आहे. यावेळेला रोहितचं कौतुक करावं तेवढं कमी. चौथ्या बॉलवर मात्र षटकार आला. आता इथे 10 धावांची आवश्यकता असेल. बॉल आहे तुमच्याकडे 2 आणि 2 बॉलमध्ये 10 धावा. अतिशय सुंदर रोहितचा हा फटका. टेक्निकली साऊंड सिस्टम असणारा हा फटका आपण पाहू शकलात. सरळ चेंडूला पाठवलं बाउंड्री लाईनच्या बाहेर. म्हणतात ना चंदू सर की स्वप्नांचा पाठलाग करताना तुम्हाला किती मैल दूर पळावं लागेल हे कोणीच सांगू शकणार नाही. तुम्हाला क्रिकेटच्या मैदानात आणि आयुष्याच्या मैदानात पळावंच लागेल, कारण थांबला तो संपला आणि हुकला तो संपला. ग्रेट बॅटिंग. पाहूया काय होईल या ठिकाणी. एकाला टोलवायचंय, एकाला थांबवायचंय. एक बॉल जर पाहिलं तर या अगोदरच्या 2 बॉलवर धावा येऊ दिल्या नव्हत्या, परंतु आता एक षटकार आलाय आणि अजूनही मॅच जिंकण्यासाठी जर पाहिलं तर धावांची आवश्यकता आहे. 2 चेंडू आणि 10. मॅच टाय झाली तर सुपर ओव्हर असणार आहे. पाहायचंय या ठिकाणी काय होईल. प्रचंड उत्कंठा सर्वांनाच लागलेली आहे. युट्यूबला ही मोठ्या संख्येने 70 स्पोर्ट्सवर मॅचचा आनंद घेत आहेत प्रेक्षक. त्याही सर्वांचं स्वागत करू आणि जाऊयात मॅचच्या पुढच्या चेंडूकडे. 2-10. यावेळेला आपण पाहू शकता पंच मात्र आमच्याकडे वळतायत आणि कळवतात हा व्हाईट बॉल आहे. दबाव दोन्ही बाजूला असणार आहे, कारण प्रचंड संघर्ष या ठिकाणी पाहायला मिळतोय. पहा हा बॉल जर पाहिलं तर दबाव जास्त म्हणजे आवाक्यात बॉल टाकायचा नाही, रेंज मध्ये टाकायचा नाही, हा प्रयत्न त्या ठिकाणी होता. समीकरण बदललंय आता. मात्र 2 चेंडूंचा खेळ मात्र बाकी आणि 9 धावांची आवश्यकता या मॅचला जिंकण्यासाठी. हा चेंडू मात्र मॅच साठी खूप निर्णायक असणार आहे. काळजाचे ठोके चुकवणारा क्षण देखील आपण पाहतोय. एका बाजूला रायझिंग स्टार भिवंडी, दुसऱ्या बाजूला जर पाहिलं टीम आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजे पुणे पॅन्थर्स. दोन्ही संघ मालक देखील मॅचचा आनंद घेत आहेत. यावेळेला मात्र चांगला बॉल पाहायला मिळतोय आणि मॅच जवळपास फिनिश केली मी म्हणेल या गोलंदाजाने. काय बॉल टाकलाय, कमी गतीचा बॉल, त्याचा अंदाजच आला नाही रोहित यांना. बॉलच जबरदस्त टाकला. या बॉलचं उत्तरच नव्हतं रोहित यांच्याकडे. आणि इकडे जर पाहिलं तर हा डॉट बॉल येताना पाहायला मिळेल. दोन्ही संघांचे संघ मला स्वतः अल्ताफ बाली या ठिकाणी उपस्थित आहेत. यशवंत भाऊ पाचंगे या ठिकाणी उपस्थित आहेत. अमोलजी सिरसाट उपस्थित आहेत. बंटी गायकवाड मॅचचा आस्वाद घेत असतील. जिकडे असतील तिकडे शिरूरलाच असतील. आणि मॅच जर पाहिलं तर पाहूया आता मात्र मॅच जिंकण्यासाठी 1 चेंडू बाकी आहे. सुरुवातीला मॅच मध्ये आणलं ते म्हणजे विवेक शेलार यांनी विकेट गेलेल्या असताना, आणि त्यानंतर गोलंदाजी तेवढी चांगलीच राहिली या संपूर्ण टीमची. चांगली लीडिंग मी म्हणेल प्रितेशने केली. पुण्याचा संघ देखील ताकदवर आहे, परंतु हे क्रिकेट आहे, हे चढउतार सुरू राहणार. लीग पद्धतीच्या मॅचेस आहेत. जोही पराभूत होईल त्यालाही संधी असणार आहे, परंतु यानंतरची मॅच विनर विनर मध्ये असेल. यावेळेला फटका खेळलाय सरळ बॅटले समोरच्या दिशेने आणि तिकडे पकडली जाते. कॅच रोहित होत आहेत आउट आणि मॅचला मात्र जिंकलं जात आहे रायझिंग स्टार भिवंडी टीम, अल्ताफ बाली अँड कंपनी. अभिनंदन बाली सर. परंतु पुढल्या मॅच साठी यशवंत भाऊ पाचंगे त्याचबरोबर अमोलजी सिरसाट यांना देखील खूप साऱ्या शुभेच्छा असतील, कारण मॅच अजूनही आहे. आणि